आपल्याला हे सांगत आहे की कोण परमेश्वराच्या निवास मंडपात वस्ती करेल. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी म्हटलं सात्विकतेने चालतो, नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही, अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शब्दाने स्वतःचे आई झाले तरी ती मोडत नाही, आपला पैसा वाढे दिलेला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही, जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती हे सगळे गुण एका नीतिमान पुरुषांची छवी. प्रेज द लॉर्ड. एका नीतिमान पुरुषाची छवी जी आहे हे सगळे गुण आपल्याला दाखवतात. प्रेज द लॉर्ड. एका देवाच्या व्यक्तीमध्ये हे सगळे गुण असणं गरजेचं आहे आणि हे गुण वाढते असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रतिदिने आपल्याला काय करायचं आहे? स्वतःला निर्दोष, निष्कलंक आणि देवामध्ये आपल्याला स्वतःला पवित्र असं ठेवत जाणं आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. म्हणून परमेश्वरला धन्यवाद असो. परमेश्वर जे आहे अद्भुत अशा वचनाच्या द्वारे देवबाप आपल्याशी बोललेला आहे. चला या समय परमेश्वरला अधिक धन्यवाद देत आपण देवबापाच्या वचनाकडे जाऊया. आज परमेश्वर देवबाप माझ्याशी बोलत असताना परमेश्वराने मला सांगितलं आज जो विषयाच्या द्वारे बोलायचं आहे, मागील दिवसांपासून प्रभू जे आहे मंडळीला सचेत करण्याचे संदेश जे आहे ते देत आहे. मंडळीला प्रभू बदलण्याचे संदेश देत आहे. प्रेज द लॉर्ड. मागील अनेक दिवसांपासून जे आहे प्रभू मंडळीला परमेश्वराचे नियम जे आहे ते विधित करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते नियमानुसार चालण्यास मात्र प्रभू सांगत आहे. आज आपल्या जीवनामध्ये जेव्हा आज आपण बघतो की प्रभूने प्रेज द लॉर्ड जेव्हा आपण पाहतो योहान शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 16वं वचन जे आहे जेव्हा आपण वाचतो ते वचन एकदा कोणीतरी वाचा. योहान 15वा अध्याय आणि 16 वचन. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले प्रेज द लॉर्ड. हा व तुम्हाला नेमले आहे. प्रेज द लॉर्ड. ते एकदा बंद करून चालू करा माहिती तुमचं. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बरेच वेळा आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या निवडीबद्दल गोष्टी कळत नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण जे आहे बघतो की प्रत्येकाची निवड प्रभूने केलेली आहे आणि प्रत्येकाची निवड जी आहे वेगवेगळ्या कारणासाठी प्रभूने प्रत्येकाला निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला पाहायला मिळतं की शास्त्रामध्ये जी पंचांची सेवा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानेच कोणी शिक्षक, प्रेषित, पाळक, संदेष्टे, सुवार्तिक हे पंच सेवकही आपल्याला पाहायला मिळतं. प्रेज द लॉर्ड. प्रभू जे आहे प्रभू प्रत्येकाला निवडतो आणि प्रभू काय करतो निवडून प्रेज द लॉर्ड तो त्याचं कार्य जे आहे त्याच्यावरती सोपवतो. अनेक लोक जे आहे जेव्हा प्रभूच्या निवडीला ते काय ठरवतात त्यांची देवाची निवडीबद्दल ते काय व्यर्थ ठरवतात त्या गोष्टीला. देवाची निवड त्यांना समजत नाही. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात ज्या व्यक्तीला प्रभू सांगत असतो की तुला निवडलं गेलेलं आहे, तुला देवाच्या कार्यासाठी निवडले गेलेलं आहे. अनेक लोक जे आहे अनेक लोक जे तुम्हाला माहिती ना देवाचं शिक्षण धरून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला पिता पुत्र यांची प्राप्ती झाली नाही. जो शिक्षण सोडून मागे राहतो त्याच्याही जीवनामध्ये तो देवामध्ये नाही. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहे ना आपल्याला पाहायला मिळतं अनेक लोकांना प्रभू संधी देतो, वारंवार संधी देतो. प्रेज द लॉर्ड. वारंवार प्रभू संधी देतो पण ते काय करतात सेवेपासून पळतात. ते म्हणतात मला नको सेवा, माझं जीवन काय अजून बरोबर नाही, माझ्या जीवनात काय अजून बरोबर नाही, माझं जीवन काय बरोबर नाही, मी तयारच नाही. प्रेज द लॉर्ड. पोरे म्हणत होते जेव्हा पोरांना नियुक्ती मिळत होती निकिता, प्राजक्ता, शैलेश, प्रकाश, प्रेज द लॉर्ड, ज्यावेळेस प्रभूचं कार्य त्यांच्यावर सोपवलं जात होतं आणि हे कार्य सोपवलं जात असताना मास्टर अजून आम्ही तयार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तयार कुणी नसतं. प्रेज द लॉर्ड. प्रभू तयार करत असतो. प्रेज द लॉर्ड. तयार प्रत्येकाला तयार करत असतो. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजलं पाहिजे की प्रभू ज्यावेळेस आपल्याला तयार करत आहे, प्रभू असं नाही म्हणत की एखाद्याला प्रभू निवडतो
आणि प्रभू असं नाही म्हणत तू चांगला आहे म्हणून तुला निवडलं. प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येक लोकांबद्दल आपल्याला पाहायला मिळतं. दानियल जे आहे खूप विद्वान होता म्हणून त्याला निवडलं का? पौल खूप विद्वान होता म्हणून त्याला निवडलं का? मोशे खूप बलाढ्य होता, खूप ताकदवान होता, विद्वान होता म्हणून त्याला निवडलं का? प्रभूने प्रत्येकाला निवडलं आणि त्याच्या ठाई काही गुण पण होते तर ते शून्य केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू आपल्या क्वालिटीज म्हणतो घरी ठेव. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुझे गुण, तुझी क्वालिटी, तुझे सामर्थ्य, तुझं ज्ञान, तुझी बुद्धी, तुझं शौर्य, तुझं चातुर्य खिशात ठेव. प्रेज द लॉर्ड. ते घेऊन येऊ नको. प्रेज द लॉर्ड. ते फेक तिकडेच. प्रेज द लॉर्ड. कारण मी तुला माझी बुद्धी देईन. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय करतो? निवडतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूची निवड जी आहे ना आपल्या जीवनामध्ये खूप सार्थक असते. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू ज्यावेळेस निवडतो, अनेक लोकांना असं वाटतं की अरे माझ्या जीवनामध्ये निवडलं, पण काय माहिती अनेक लोकांना कळत नाही. अनेक लोकांची निवड आहे ना अशी सहजरीतीने निवडतो आणि सहजरीतीने निवड झाल्यामुळे त्यांना कळत नाही. प्रेज द लॉर्ड. वारेने चालले. प्रेज द लॉर्ड. दृष्टांत नाही मिळाला, काही दर्शन नाही झालं, काही असं चमत्कारिक नाही. अनेक ठिकाणी अशा गोष्टी शिकवल्या जातात. हे झालं म्हणजे झालं. सगळ्यात मोठा चमत्कार काय माहिती? सगळ्यात मोठा चमत्कार तुम्हाला ख्रिस्त येशू समजणं. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन समजणं, द विल ऑफ गॉड समजणं आणि देवाची इच्छा समजून ज्यावेळेस तुम्हाला समजतं की मी पापी आहे आणि प्रभू येशू माझ्यासाठी 2000 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर गेला, त्याचं रक्त आजही माझ्यासाठी जिवंत आहे आणि मला ते सुटका देणार आहे, या गोष्टीवर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, प्रेज द लॉर्ड, आणि तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही सरेंडर करता तुम्हा स्वतःला देवाला की यापुढे मी पाप करणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुमचं जीवन जे आहे बदलून जातं, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही बदलून जाता. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या गोष्टींसाठी काहीतरी वाट पाहत असतो. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो प्रभू आपल्याशी बोलतो, परंतु प्रभूचा बऱ्याच वेळा आपलं लक्ष नसतं. प्रेज द लॉर्ड. एलियाला जे आहे कावळ्याने काय पुरवलेलं आहे? अन्न पुरवलेलं आहे. एलिया म्हटला हे कावळ्या पळ, तू कशाला मला अन्न पुरवतो? परमेश्वर मला आणून देईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने एलियाने जाणलं. प्रेज द लॉर्ड. योना जे आहे निनवेचा नाश व्हावा म्हणून योना त्या डोंगराजवळ जाऊन बसलेला आहे त्या टेकडीवर. आणि योनाला कोणी समज दिली बरं? योनाला कोणी सांगितलं? ती छोटीशी वेली तिथं परमेश्वराने उगवली आणि योना उन्हात बसला होता आणि छोटीशी वेली त्या ठिकाणी उगवली. ती वेली इतकी भरभर वाढली का तिने एका दिवसातच योनाला काय दिली? सावली दिली आणि योनाला उन्हापासून वाचवायला लागली. पण ती वेली वाढली आणि लगेच ती करपायला पण लागली आणि जेवढ्या स्पीडनं ती वाढली तेवढ्या स्पीडनं ती वेली काय झाली? सुकूनही गेली. योनाला वाईट वाटलं. कोणासाठी? त्या वेलीसाठी वाईट वाटलं. प्रेज द लॉर्ड. त्या वेलीसाठी योनाला वाईट वाटलं आणि योना जे आहे त्या वेलीसाठी त्या ठिकाणी काय करते? खेद व्यक्त करत आहे आणि ते खेद परमेश्वराने ज्यावेळेस पाहिला त्यावेळेस परमेश्वर म्हणत अरे योना, त्या वेली, छोटीशी वेली जी आहे, ती छोटस बीज जे आहे त्या वेलीसाठी तुला एवढं वाईट वाटत आहे? ही तर मी निर्माण केलेले लोक आहे. प्रेज द लॉर्ड. हे मी निर्माण केलेले लोक आहे, यांच्यासाठी मला किती आधी खेद होत असेल. ते जर वळत असतील तर वळू दे ना, थांब ना, वाट बघ ना. प्रेज द लॉर्ड. आणि काय केलेलं आहे? निनवेच्या लोकांनी काय केलेलं आहे? सरेंडर केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने पुन्हा त्यांना तारलेला आहे. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्याला सांगतो, परमेश्वर जे आहे प्रत्येकाची निवड प्रत्येकाला प्रगट करतो. आज आपल्याला ती निवड समजून घ्यायची. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला ती निवड समजून घ्यायची. मला प्रभूने का निवडलेलं आहे? प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवना संबंधाने देवबापाचा उद्देश काय? प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने ज्यावेळेस मला निवडलेला आहे, ज्यावेळेस प्रभूने कुणाला तरी, प्रभू म्हटलं मी तुझ्यातूनच एक संदेष्टा उत्पन्न करेल. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, तो तुम्हाला पुढे चालेल. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहितीये असंच आपल्या मंडळीमध्ये, असंच जे आहे प्रभूच्या सेवकाईमध्ये प्रभू त्याचे निवडलेले दास ठेवतो. प्रेज द लॉर्ड. त्याचे निवडलेले दासांना तो निवडतो. प्रेज द लॉर्ड. त्यांना तो शिक्षण देतो, सुशिक्षण देतो, त्यांना त्याच्या मार्गामध्ये चालवतो.
त्यांना देवामध्ये आणून त्यांना काय करतो, जे देवाचे दास आहेत त्यांना तो काय करतो, तो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना उच्च नीच सगळ्या गोष्टी शिकवतो. प्रेज द लॉर्ड. त्यांना जे आहे फर्स्ट अर्श इन बिटवीन मधल्या इकडच्या तिकडच्या सगळ्या गोष्टी प्रभू त्यांच्या जीवनामध्ये भरतो. त्यांना प्रत्येक वेळेस तयारीला शिकवतो. प्रेज द लॉर्ड. सुवेळ यावेळी तयार राहण्याचं जे वचन आहे प्रभू त्यांच्यामध्ये टाकतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू जे आहे प्रत्येक कार्यासाठी त्यांना तयार करतो. आणि प्रभू काय करतो, जो एक व्यक्ती जो प्रभूकडे आलेला आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला काय करतो, देवाचा दास म्हणून त्याला तो नियुक्त करतो. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तो साधारण विश्वासी असतो त्याच्या जीवनामधल्या जबाबदाऱ्यांमध्ये फरक पडतो. साधारण विश्वासी आणि देवाचा दास, प्रेज द लॉर्ड, यामध्ये फरक पडतो. आज आपल्या जीवनामध्ये जेव्हा देवाचा दास तो होतो, प्रेज द लॉर्ड, जेव्हा मी देवाचा दास नव्हतो तेव्हा मी एक साधारण विश्वासी अशा स्वरूपात तुमच्यासारख्या मंडळीमध्ये बसत असे. प्रेज द लॉर्ड. मंडळीमध्ये बसून वचन ऐकत असे. परत प्रत्येक लोक जसे साधारण वचन ऐकतात त्याप्रमाणे मी वचन ऐकत असे. मला वचनाबद्दल खूप आवड होती, ओढा होता. प्रेज द लॉर्ड. एक जबाबदारी मात्र त्यावेळेस नव्हती. प्रेज द लॉर्ड. की आता लवकर तयार व्हायचंय. ऑब्विसली मी लवकर येत होतो, लवकर तयार होत होतो, परंतु ते कार्य फक्त मी एक कार्य करत होतो. प्रेज द लॉर्ड. परंतु ज्यावेळेस एक देवाचा सेवक म्हणून जबाबदारी आली त्यावेळेस जे आहे मला लवकर रेडी होणं आहे, मला देवाच्या सेवेसाठी तयार होणं आहे, मला स्वतःला निर्दोष निष्कलंक पवित्र राखणं आहे, मला स्वतःला निर्दोष निष्कलंक पवित्र राखत जे आहे माझ्या भावा बहिणींच्या जीवनामध्ये देखील मला लक्ष प्रोव्हाइड करणं आहे, केंद्रित करणं आहे. त्यांच्याकडे देखील मला बघणं आहे, त्यांच्यासाठी मला प्रार्थना करणं आहे. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराकडून आशीर्वाद कसे येतील या गोष्टी बघणं आहे. त्यांना प्रभूमध्ये चालत असताना कुठल्याही गोष्टीमध्ये अडखळण होत असेल तर प्रभूने दूर करावं यासाठी रदबदल्या करणं जे आहे त्या गोष्टीच्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या प्रभू देतो. एक देवाचा सेवक जो आहे असाच नाही बनत. प्रेज द लॉर्ड. एक देवाचा सेवक असाच नाही बनत. प्रेज द लॉर्ड. आणि जर असंच जर काही हेरिडेटरी बनत असेल ना, प्रेज द लॉर्ड, हेरिडेटरी पण अनेक सेवक आहे पण त्यांनाही प्रभूने निवडलेला आहे. असे सेवकही आपल्यामध्ये आहेत. परंतु असे काही सेवक आहेत जे पिढ्याने पिढ्या पुढे चाललेले आहेत. त्यांच्याबद्दल मी नाही बोलत आहे. परंतु ज्यांना प्रभू खरोखर निवडतो, प्रेज द लॉर्ड, ज्यांनी ते देवाच्या सेवेची चव चाकलेली आहे, प्रेज द लॉर्ड, त्यांच्याबद्दल मी बोलत आहे. प्रभू त्यांना एक अद्भुत प्रकारे चालवतो, अद्भुत प्रकाशामध्ये चालवतो. प्रेज द लॉर्ड. मी काही नाही अशी भावना कंटिन्युअस त्यांच्या मनामध्ये असते. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये त्या देवाच्या दासांच्या जीवनाबद्दल आपण पाहूया. आपण पाहत असताना पाहूया तीताला पत्र 1 अध्याय आणि 3 वचन जेव्हा आपण पाहतो, ज्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित देवाचा दास पौल याच्याकडून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, पौल स्वतःचं इंट्रोडक्शन देत असताना तो पत्रामध्ये तीताला पत्र लिहित असताना तो म्हणत आहे, ज्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या देवाच्या ज्या जीवनाची आशा बाळगणारा. प्रेज द लॉर्ड. देवाचा दास काय करतो, तो जीवनाची आशा बाळगतो. दुसरं काय आहे, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित म्हणजे पाठवलेला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचा प्रेषित देवाचा दास पौल. प्रेज द लॉर्ड. लोकांच्या विश्वासासाठी. प्रेज द लॉर्ड. विश्वास, जे लोक प्रभूवरती विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित. प्रेज द लॉर्ड. जे येशू ख्रिस्ताचं जे वचन जे आहे त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी. प्रेज द लॉर्ड. सुभक्तीने जे चालचलन करत आहे त्यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जे देवाकडे ज्यांचं अपेक्षा आहे त्यांच्यासाठी, ज्यांचं लक्ष देवाकडे आहे त्यांच्यासाठी, ज्यांनी देवाकडे लक्ष प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्यांनी देवाकडे आपलं लक्ष लावलेलं आहे, ज्यांनी देवापासून मला काय मिळेल यासाठीच फक्त आशा ठेवलेली.
प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी निवडलेला, वेगळा केलेला देवाचा दास. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोणाचा दास आहे तो? प्रेज द लॉर्ड. देवाचा दास आहे. रोमकरासपत्र 1 अध्याय आणि 1 वचनात देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. रोम 1:1. पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन या सर्वांना प्रेषित होण्याकरता बोलवण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल याच्याकडून. प्रेज द लॉर्ड. आणखी गहनपणे पौल या ठिकाणी सांगत आहे. पौलाच्या पत्रामध्ये असं कितीतरी वेळा तुम्हाला तो लिहिलेल्या गोष्टी पाहायला मिळतात. मी देवाचा दास, मी देवाचा दास, मी ख्रिस्त येशूचा दास. प्रेज द लॉर्ड. असं तो बऱ्याच वेळा प्रकट करताना म्हणत आहे. या ठिकाणी म्हणतो पवित्र जन होण्याकरता बोलवलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन या सर्वांना प्रेषित होण्याकरता बोलवण्यात आलेला. प्रेज द लॉर्ड. प्रेषित होण्यासाठी म्हणजे जो पाठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पाठवलेला आहे देवाने, त्याला पाठवलेला आहे. संदेश हे घेऊन पाठवलेला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेषित, प्रेषपुत्र. प्रेज द लॉर्ड. त्याला संदेश घेऊन पाठवलेला आहे असा तो देवाचा दास. पुढे म्हटलेला आहे सुवार्ते करता वेगळा केलेला. प्रेज द लॉर्ड. सुवार्ते करता देवाचा दास सुवार्ता घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. देवाचा दास काय घेऊन येतो? सुवार्ता. सुवार्ता म्हणजे देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. देवाचा दास काय घेऊन येतो? सुवार्ता घेऊन येतो. त्यासाठी वेगळं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. असा जो देवाचा दास तो म्हणतो ख्रिस्त येशूचा दास पौल याच्याकडून. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला देवाचा दास काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचा दास काय आहे? काय आहे देवाचा दास? आणि काय त्याच्या बद्दल देवाची इच्छा काय, योजना काय, त्याच्यामधले गुणवैशिष्ट्य ते मात्र काय आहे, आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तो देवाचा दास म्हणजे तुम्हाला सांगतो तो मनुष्याचा दास नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो देवाचा दास आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला प्रभू ज्यावेळेस नियुक्ती देतो, माझ्या नियुक्तीबद्दल मी माझ्या जीवनाबद्दल तुम्हाला सांगतो. मला 2008 मध्ये माझा बाप्तिस्मा झाला. मी प्रभूमध्ये आलो. देवाचं वचन मला कळालं आणि देवाचं वचन मला कळालं आणि मी प्रभूमध्ये चालू लागलो 8 ते 18 पर्यंत विविध देवाच्या दास लोकांच्या अंडरमध्ये प्रभूने मला शिकवलं. प्रभूने मला प्रत्येक गोष्ट शिकवली. त्यावेळेस मला या गोष्टीची कल्पना नव्हती की मला देवाचा दास म्हणून पुढे जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. 2013 मध्ये अशी काही गोष्ट घडली की ती आमच्या जीवनात नाही घडायला पाहिजे होती. एक आत्मिक जीवनासंबंधाने की आम्हाला चर्चपासून विभक्त व्हावं लागलं. चर्चपासून विभक्त झालो पण आम्ही देवाच्या दासाला बिलगून राहिलो. देवाच्या दासांच्या जीवनामध्ये आम्ही अद्भुत अशा गोष्टी पाहिल्या. ज्यावेळेस जे आहे पुन्हा ते देवाचे दास जे आहे ज्यावेळेस ते तिथून सोडून गेले, मग पुन्हा आम्ही एकांतात पडलो, एकटं पडलो आणि पुन्हा त्यावेळेस जे आहे आमच्यावरती वेळ आली. पुन्हा मग त्यावेळेस पुन्हा आम्ही जिथून निघालो होतो तिथं वापस गेलो. पुन्हा तिथं अशी वेळ आली की पुन्हा त्या ठिकाणी ते लोटाचं जसा जीव गुदमरतो त्या पद्धतीची परिस्थिती ज्यावेळेस पुन्हा क्रिएट झाली. पुन्हा देवाचं वचनाने त्या ठिकाणी स्पर्श केला आणि एक देवाचे दास जे आहे त्या अगोदर एक देवाचे दास आले, तू माझं निवडलेलं आहे म्हणे पासून. प्रेज द लॉर्ड. त्याच देवाच्या दासांसोबत जे आहे मी कितीतरी दिवस जे आहे सेवेसाठी फिरत असे. ते मला शिकवत असे, त्यांच्यासोबत मी चालत असे आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला देवाची सेवकाई आहे तुमच्या जीवनामध्ये, प्रभू तुम्हाला चालवेल, तुम्ही कुठवर इकडं जा तिकडं जा या गोष्टी करणार आहे. प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये मला समजली मी तरी नाही लक्ष दिलं. प्रेज द लॉर्ड. परंतु जेव्हा देवाची डायरेक्ट कॉलिंग आली एका देवाच्या व्यक्तीच्या द्वारे, ज्यावेळेस मला ऑर्डिनेशनची कॉलिंग आली, ती ऑर्डिनेशनची कॉलिंग जरी साधारण वाटत असली तरी ती माझ्यासाठी खूप प्रेशियस होती. प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी खूप प्रेशियस अशा पद्धतीची होती, कारण ती मला यावी असा मी स्वतःला योग्य समजत नव्हतो आणि नाही पण. प्रेज द लॉर्ड. परंतु ती कॉलिंग मला आली आणि मी म्हटलं त्यातून मला एक आशा अशी जागृत झाली की ही कॉलिंग प्रभूने मला दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हे जे आहे हे प्रभूने मला बोलवलेलं आहे माझ्या जीवनामध्ये. आता मला गरज आहे देवाने जी कॉलिंग मला दिलेली आहे
आपल्याला आज बघायचं आहे परमेश्वराने मला कशासाठी निवडले, परमेश्वराने मला कशासाठी आणलेलं आहे. आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही की नेमकं परमेश्वराची माझ्या जीवनासंबंधाने इच्छा काय आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये मला त्यावेळेस परमेश्वराची इच्छा समजली आणि मी परमेश्वराच्या इच्छेसाठी स्वतः जे आहे मी म्हटलं मी सरेंडर करण्यासाठी तयार आहे आणि मी सरेंडर केलं. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हा मी प्रभूमध्ये चालू लागलो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी प्रभूमध्ये चालण्याचा सुरुवात केली त्यावेळेस अनेक लोकांनी जे आहे नावं ठेवली, अनेक लोकांनी त्या गोष्टी केल्या, परंतु प्रभूने मला निर्विवाद अशा पद्धतीनं प्रभूने मला उभं केलं. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस प्रभू उभं करतो त्यावेळेस मी पाहिलेलं आहे प्रभू जे आहे अद्भुत रीतीने उभं करतो. प्रेज द लॉर्ड. कोणाला इन्सिस्ट करायची गरज नाही पडत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती दोन प्रकारचे इंजिन असतात, एक पुल इंजिन असतं आणि एक पुश इंजिन असतं. प्रेज द लॉर्ड. पुश इंजिन काय करतं, पुश करतं, लोटतं, त्याला जोर लावावा लागतो. पुल इंजिन काय करतं, ओढतं. प्रेज द लॉर्ड. पण या दोन्हींच्या ओढण्यामध्ये, दोन्हींच्या जोर लावण्यामध्ये फरक आहे. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे ना परमेश्वर जो आहे ना स्वयंचलित अशा पद्धतीनं तयार करतो. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला समजून घ्यायचं प्रियानो, जेव्हा प्रभू एका व्यक्तीला निवडतो, प्रेज द लॉर्ड, आणि उभं करतो. मोशेला निवडलं, मोशेला उभं केलेलं आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये जेव्हा त्याला कळलं, विश्वासाने त्याला ज्यावेळेस कळलं की मी स्वतः इब्री आहे, आणि या गोष्टी जेव्हा त्याला समजल्या त्यावेळेस त्याने विश्वासाने फारोच्या कन्येचा पुत्र होणं नाकारणं, देवाचा दास होण्यासाठी जाणं, म्हणजे पहिली गोष्ट जैगिक गोष्टींसाठी, जैगिक त्या फायद्यांसाठी त्याग करायला तयार राहणं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याग करणं. प्रेज द लॉर्ड. प्रभूने मला निवडलं आणि त्या पद्धतीनं प्रभूने मला पुढे आणलं. तसं जे आहे आपल्याला मोशेच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, त्याने विश्वासाने नाकारलं आणि प्रभूने काय केलेलं आहे, तिथून पुढे त्याला पुन्हा 40 वर्षे रानामध्ये त्याला ट्रेनिंगसाठी पाठवलेलं आहे. जो मोशे पहिले 40 वर्ष तलवार, भाला, बर्ची, ढाल, युद्धकला, कौशल्य, मिसरचं सगळं ते शास्त्राभ्यास यामध्ये जो लक्ष केंद्रित करत होता, पुढच्या 40 वर्षानंतर त्याने काय केलेलं आहे, पुढच्या 40 वर्षामध्ये परमेश्वराने त्याला काय शिकवलं, मेंढपाळकी शिकवली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळकी परमेश्वराने त्याला शिकवली. त्याच्या सासऱ्याच्या मेंढर तो राखत असे आणि ते राखत असताना त्याला मेंढपाळ शिकवलं. प्रत्येक गोष्ट त्याला शिकवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जो आहे असा ज्यावेळेस एखाद्याला उभं करतो किंवा त्याच्या जीवनामध्ये चालतो, आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करणं आहे देवाच्या दासाबद्दल. जर का अजून जर का आपण पाहायला जर का गेलो तर जेव्हा 1 पेत्र 5 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो, प्रेज द लॉर्ड, 1 पेत्र 5 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये, तुमच्यातील वडिलांना जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रकट होण्याच्या गौरवाचा वाटेकरी, तो मी असा बोध करतो. तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा. तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला किती व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा व न कोमेजणारा हार प्राप्त होईल. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि नीलांवर कृपा करतो. प्रेज द लॉर्ड. देवाचा दास जो आहे याची कर्तव्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या दासाबद्दलची आपली कर्तव्य तेही परमेश्वर आज आपल्याला बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये जेव्हा देवाच्या दासाबद्दल जर म्हटलं तर त्याला त्याच्या जीवनामध्ये तो काय करतो, कळपाचं संगोपन करणं ही त्याची जबाबदारी. प्रेज द लॉर्ड. आणि तेही मनापासून करतं, करावं लागतं म्हणून नाही. प्रेज द लॉर्ड. ही आता उगाच रविवारी म्हणून मला करावं लागतं नाही, बघा यांच्याकडे जावं लागतं म्हणून जावं लागतं नाही, कोणी कसं वागलं म्हणून मग मी त्यांचा सूड घेईल नाही. नाही, देवाचा दास असं करत नाही.
प्रेज द लॉर्ड. देवाच्या दासांच्या जीवनामध्ये त्याला काय असतं, तुमचा हिशोब त्याला परमेश्वराला द्यायचा आहे, यासाठी तो काय करतो, तुमची काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज ही संकल्पना, आज ही गोष्ट जी आहे आपल्या जीवनात समजली पाहिजे. पहिलं तर देवाच्या दास लोकांनी आज ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना परमेश्वर, तुम्ही ज्यावेळेस स्वतःला सरेंडर केलं, ज्यावेळेस तुम्ही म्हटला, ज्यावेळेस मोशे सर्व सोडून निघाला, स्वेच्छेने तो सोडून निघालेला आहे आणि त्याने पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही. पुन्हा तो म्हटला नाही 40 वर्षामध्ये फारोच्या कन्याचा पुत्रच राहिलो असतो तर बरं झालं असतं. प्रेज द लॉर्ड. त्याला स्वीकारलं नसतं का, कारण तो निपुण होता. त्याच्या काळामध्ये एक युद्ध तो हरलेला नाही. प्रेज द लॉर्ड. सगळ्यामध्ये तो पारंगत होता. तो शास्त्राभ्यासामध्ये, युद्ध कलेमध्ये, त्याच्यानंतर द्वंद्व कलेमध्ये आणि प्रत्येक कलेमध्ये निपुण अशा पद्धतीचा मोशो. प्रेज द लॉर्ड. पण त्या 40 वर्षाच्या खडतर प्रवासामध्ये प्रेज द लॉर्ड त्याला नाही कळलं की मला वापस जायला पाहिजे म्हणून. नाही, त्याच्या डोक्यातच नाही आलं, कधीच नाही आलं. 40 वर्षाच्या पुढच्या कोणत्याच काळामध्ये त्याच्या डोक्यात आलं नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तो स्वेच्छेने स्वतः वाहिलेला अशा पद्धतीचा आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशूने ज्या पद्धतीनं, ख्रिस्त येशू एक आदर्श आपल्यासाठी आहे, तसा देवाचा दासाला देव एक आदर्श स्वरूप मंडळी समोर ठेवतो. प्रेज द लॉर्ड. एक आदर्श स्वरूप. जसा ख्रिस्त देवाचा कोकरा आहे, तसा देवाचा दास ख्रिस्त येशूचा दर्शक आहे. प्रेज द लॉर्ड. तो ख्रिस्त येशू देवाला रिप्रेझेंट करणारा, ही इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड. तो देवाला रिप्रेझेंट करणारा. त्याच्या जीवनामध्ये जर आपण यामध्ये जर का पाहिलं, वडिलांना बोध असा त्या ठिकाणी शब्द आहे. वडील. वडील जिथं शब्द येतो त्या ठिकाणी साहजिकच वयाचा विषय येतो. प्रेज द लॉर्ड. की वय याचं जास्त असलं पाहिजे. तेव्हा आपण स्तोत्रामध्ये पाहतो, दावीद म्हणतो, वडील लोकांपेक्षा, त्या वयोवृद्ध लोकांपेक्षा मला अधिक समजतं, मला अधिक समज आहे. माझ्या ज्ञानाला काय केलेलं आहे, तू विवेकाची ओळख करून दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मी बोलतो ते चित होतात. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाचं ज्ञान प्राप्त होतं ना, त्यावेळेस प्रभू काय करतो, जेव्हा देवाची निवड प्राप्त होते ना, तेव्हा देवाच्या दासाला प्रभू वडील ही उपाधी देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वडील ही उपाधी त्याला मिळते. आणि त्याचं काम, ज्यावेळेस तो एक देवाचा दास म्हणून उभा राहतो ना, एक त्या ठिकाणी बापाचं हृदय त्याच्यामध्ये आहे आणि त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी चालू आहे ना, त्याने त्याला फरक पडतो. हालेलुया. आणि जर कुणाच्या जीवनामध्ये काय चालू आहे याने जर देवाच्या दासाला फरक पडत नसेल, तर मला शंका आहे की ते देवाचे दास आहेत की नाही. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या जीवनात काय चालू याने जर का देवाच्या दासाला फरक पडत नसेल, तर मग शंका घेण्याचं कारण आहे. परंतु देवाच्या दासाला फरक पडतो. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी देवाचा दास काय करतो, स्वतः त्या ठिकाणी बऱ्याच वेळा अनेकांच्या अपराधासाठी स्वतः तो रिपेंट करतो. प्रेज द लॉर्ड. स्वतः तो त्या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो, माफी मागतो. प्रेज द लॉर्ड. अनेकांसाठी त्यांचा नाश होऊ नये म्हणून तो काकुळतीनं देवबापाला विनंती करत असतो. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. जसं ख्रिस्ताने तुमची दुःखे स्वतःवरती वाहून तो वधस्तंभावरती गेलेला आहे, त्याच पद्धतीनं प्रत्येकासाठी जेव्हा देवाचा दास मध्यस्थी करतो, प्रेज द लॉर्ड, तेव्हा तोही अनेकांचे दुःख स्वतःवरती वाहून घेत असतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये पाहतो, त्या गोष्टी मी तुम्हाला अगोदर सांगितलेल्या आहे कदाचित साक्ष्यामध्ये, पण पुन्हा सांगतो, तेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये मी प्रार्थना करतो, त्या गोष्टीच्या ओझ्यामधून मला देखील जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टीच्या ओझ्यामधून मी गेलेलो आहे, मी पाहिलेलं आहे या गोष्टी. प्रेज द लॉर्ड. एखाद्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतो, परमेश्वर मला समृद्ध करतो. एखाद्या दुखण्यासाठी प्रार्थना करतो, मला त्या दुखण्यामधून जावं लागतं. एखाद्याच्या टंचाईसाठी प्रार्थना करतो, मला त्या टंचाईमधून जावं लागतं. का? कारण तुमच्यासाठी प्रभूने मला नियुक्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस सेवकाई सुरू झाले ना, मी म्हटलं प्रभू मी काय करू, मी बाहेर जाऊ की काय, मला सुवार्ता द्यायची, मला काम करायचं. प्रभू म्हटलं नाही, मी माझे निवडलेले लोक तुला दिली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने निवडलेले लोक दिली.
प्रेज द लॉर्ड. त्यांच्या जीवनामध्ये प्रभूने कार्य केले. अनेक लोक या ठिकाणी आली, त्यांच्या जीवनामध्ये कार्य झाली. पण ज्या पद्धतीनं 10 कुष्ठरोगी आले, ते बरे झाले, पण त्यापैकी किती वापस आले? 1 वापस आला. प्रेज द लॉर्ड. 1 वापस आला. प्रेज द लॉर्ड. आणि तो प्रभूला बिलकुल राहील. प्रेज द लॉर्ड. 5,000 लोक आली, 7,000 लोक आली, जेवली, निघून गेली. प्रेज द लॉर्ड. आणि काय झालेलं आहे? 12 शिष्य मात्र राहिले. प्रेज द लॉर्ड. 12 शिष्य मात्र, त्यांना ज्यांना देवाने निवडलेलं आहे, बोलवलेले, निवडलेले, त्या थोडक्यांसाठी प्रभू देवाच्या दासाला नियुक्त करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मंडळ्या ज्या आहेत छोटी छोटी आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मंडळ्यांच्या विषयामध्ये जेव्हा आपण जाऊ, मागील दिवसामध्ये आपण स्मरणा मंडळी पाहिली, त्यांच्या जीवनाबद्दल आपण शिकलो की ती मंडळी जी आहे धनाने किंवा वैभवाने दरिद्री जरूर आहे, परंतु देवविषयी बाबीमध्ये ती कशी आहे? धनवान आहे. प्रभू म्हणतो तू धनवान आहेस. प्रेज द लॉर्ड. तुझ्यामध्ये दुःख आहे, कष्ट आहे, परंतु तू काय केलेलं आहे? माझं वचन राखल्यामुळे तू धनवान आहेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असे जे मंडळीमध्ये ठेवलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. मंडळीमध्ये अनेक लोक जे आहे व्हिजिटर व्हिसावर पण आहे. मी सांगितलं ते फक्त काय करणार? सणवारालाच चर्चला येणार, इतर दिवस चर्चला येणार नाही. त्यांना फक्त काय लागते? मेंबरशिप लागते. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी देवाच्या दासाला फक्त एक आहे, देवाच्या दास तुम्हाला दान भेटताना बस विषय संपला. मग तुम्ही मला विचारू नका. आणि देवाचे दास पण विचारत नसतील तर त्या त्यांच्या चुका आहेत. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. देवाचा दास म्हणजे तो देवाचा दास आहे, तुमचा दास नाही किंवा कोणत्या मनुष्याचा दास नाही. हालेलुया. म्हणून जे आहे मी तुम्हाला सांगतो, जेव्हा स्वतःला पारखतो, जेव्हा चालतो, जेव्हा स्वतःला ज्यावेळेस घेऊन चालतो, प्रत्येक ठिकाणी, घरात असो, मंडळीत असो, समाजात असो, मित्रांमध्ये असो, मंडळीच्या भावासोबत असो, बहिणींसोबत असो, जिथे कुठं असो, त्यावेळेस मी देवाचा दास या नात्याने, किंवा माझ्या घरात जरी असलो, पिता एक माझी भूमिका आहे, पण दुसरी एक माझी भूमिका देवाचा दास या नात्याने. म्हणून ज्यावेळेस जे आहे, ज्या गोष्टी मला देवाच्या वचनाच्या विरोधात दिसतात, काही गोष्टी वाटतात, त्यावेळेस जे आहे माझं काम आहे तुम्हाला जागा करणं. प्रेज द लॉर्ड. कारण मी जर तसं नाही केलं तर मला देवपित्याला हिशोब द्यावा लागेल. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे मला माझी जबाबदारी माहिती आहे, म्हणून मी त्या जबाबदारीने काय करतो? वचन घेतो. देवाचा दास काय करतो? वचनाची जबाबदारी घेतो, तुमच्या सर्वांची जबाबदारी घेतो. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे प्रभूने त्याला पुढे उभे केलेलं आहे. प्रभूने त्याला तुमच्यासाठी, कदाचित तुम्हाला नाही प्रार्थना करतायत, तो तुमच्यासाठी करतो. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नाही वचन वाचतायत, नाही वचन वाचतायत, वचन वाचतात नाही समजत, प्रभू त्याला देतो. प्रेज द लॉर्ड. मी खरोखर अनुभव तुम्हाला माझ्या जीवनामध्ये सांगतो. मी एवढा शास्त्राचा अभ्यासक व्यक्ती नाहीये, पण देवाचा आत्मा मला जेव्हा प्रगट करतो तेव्हा मी देखील मी गाफील नाही राहत त्या विषयाबद्दल. मी एकदम सिरियसली देवाच्या वचनाला, त्या गोष्टी माझ्या जीवनात ग्रहण करतो आणि म्हणतो प्रभू हे तुझं वचन तुम्हाला दिलेलं आहे. प्रभूने सांगितलं या गोष्टी तुला बोलायच्या. आज अनेक विषय माझ्या समोर प्रभूने मांडले होते, अनेक विषय माझ्या समोर, पण प्रभूने म्हटलं नाही, आज देवाचा दास या विषयावर तुला बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचा दास काय? आज लोकांना समजतच नाही देवाचा दास म्हणजे कोण आहे. देवाचा दास म्हणजे देवाने नियुक्त केलेला आणि मंडळीवर नेमलेला, देवाच्या लोकांवरती त्याला नियुक्त केलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या जबाबदारीबद्दल तो हिशोब देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आई वडिलांच्या जीवनामध्ये जशी लेकरांची जबाबदारी आहे, प्रेज द लॉर्ड, पतीची जबाबदारी जशी पत्नी आहे, पत्नीला त्याने सांभाळायचं आहे, त्याच पद्धतीने देवाच्या दासाची जबाबदारी आहे. मंडळीतल्या प्रत्येक लहान थोराला देवाचा आलेलं वचन त्यांना पर्यंत पोहोचवणं आहे. नंबर 1, त्या वचनामध्ये चालण्यासाठी त्यांना इन्सिस्ट करायचं आहे, त्यांना प्रेरित करायचं आहे. नंबर 2, नंबर 3, त्यांना जे आहे देवाचे गुज प्रगट करणं आहे. त्यांना देवामध्ये निपुण करत त्यांना देवामध्ये चालवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे देवाच्या दासाचे काम आहे. प्रेज द लॉर्ड. आज माझं काम हे नाही माझ्याकडे काय चालू आहे, मी दुसऱ्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे ते पाहण्यासाठी जातो, माझे लोक सोडून. प्रेज द लॉर्ड. माझं काम ते नाही. प्रेज द लॉर्ड. माझं काम दुसऱ्याच्या मंडळामध्ये
दुसऱ्याच्या घरामध्ये ढवळाढवळ करणं बिलकुल नाही. प्रेज द लॉर्ड. माझं काम आहे देवाचं प्युअर वचन जे आहे ते तुमच्यापर्यंत देणं. प्रेज द लॉर्ड. माझं काम आहे. माझं काम आहे ज्या पद्धतीनं देवाच्या दासाला शेतकऱ्याची उपमा दिलेली आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो त्याला शेतकऱ्याची उपमा दिलेली आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण पाहतो पहिले 2 तिमोथी 2 अध्याय 6 वचन वाचा. 2 अध्याय 6 वचन वाचा. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला शेतकऱ्याची उपमा दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तो पिकाचा वाटा जे आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये देवाचा सेवक हा आपल्या कामासाठी नियुक्त केलेला नाहीये. बिलकुल ही गोष्ट कॉशियसली आणि लक्षपूर्वक तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. प्रेज द लॉर्ड. तो जेव्हा तुमच्यासाठी मध्यस्थी करील तेव्हा प्रभू कार्य करील. प्रेज द लॉर्ड. प्रभू कुठून करील, कशी करील, काय करील हे प्रभू पाहिल. प्रेज द लॉर्ड. देवाच्या दासाचं काम आहे, तुमचं काम आहे देवाच्या दासाला मागणे, प्रार्थना, रिक्वेस्ट देणे. प्रेज द लॉर्ड. अनेक ठिकाणी अनेक मंडळामध्ये आपल्याकडे नाहीये, देवाला धन्यवाद, परंतु अनेक मंडळामध्ये देवाच्या दासाला आपल्या घरच्या कामासाठी वापरलं जातं. त्यांना वाटतं देवाचा दास म्हणजे आमचाच दास आहे. अनेक मंडळांमध्ये प्रभूला धन्यवाद की या ठिकाणी नाहीये त्या गोष्टी. परंतु देवाचा दास जे तुमच्या घराचं धान्य आणून द्यायला देवाचा दास नाहीये. प्रेज द लॉर्ड. हा जरूर तुम्हाला गरज आहे तो मदत करायला, ऑलवेज तयार आहे. प्रेज द लॉर्ड. पण तो तयार आहे म्हणून तुम्ही त्याला गृहीत नाही पकडू शकत. आता तुम्ही तिकडूनच येत आहे म्हणून घेऊनच येत राहा दर महिन्यात. प्रेज द लॉर्ड. तुमचं काम आहे त्या दासासाठी. काल आम्ही चर्चा करत होतो, शैलेश, मी, प्राजक्ता, आम्ही चर्चा करत होतो देवाच्या दासाला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे जेणेकरून त्याला बळ मिळावं आणि त्याने काय करावं, देवापासून तुम्हाला चांगलं ते द्यावं. कारण तुमचे जे वांगल आहे तो देवापुढे वाहत आहे, याजक या नात्यात. प्रेज द लॉर्ड. परंतु तुमचं जे चांगलं आहे ते देवापासून तुम्हाला मिळावं यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, देवाच्या दासाला लिफ्ट अप करून ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. का बरं आपण एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस मी उभं करतो आणि त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला हात का बरं करायला लावतो? काय कारण असलं पाहिजे त्याचं? काय आहे तुमच्या हातामध्ये? प्रेज द लॉर्ड. हातामध्ये काय? प्रेज द लॉर्ड. सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला पाहायला मिळतं मोशेने जेव्हा जेव्हा हात उंच केले तेव्हा तेव्हा इस्रायलाला सरशी मिळाली. जेव्हा जेव्हा मोशेचे हात खाली केले तेव्हा तेव्हा ते हारले. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तुझ्या सांगतो तू आपला हात उजवा हात पुढे करून आशीर्वाद दे. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे प्रियांनो. देवाच्या दासाची निवड समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. देवाच्या दासाच्या जीवनामध्ये त्याला शेतकऱ्याचं काम दिलेलं आहे. त्याचं काम आहे. शेतकरी काय करतो? पेरतो. प्रेज द लॉर्ड. देवाचा दास वचन पेरतो. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्यामध्ये वचन पेरलं जात आहे. वचन सुरुवातीला प्रेम, दया, ममता, करुणा अशा पद्धतीनं तुम्हाला वचनाने काय केलं? तुम्हाला गुलाबजामुन दिले. प्रेज द लॉर्ड. पीक जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याला फवारणी करतात का? पीक छोटं असल्यावर काय त्याला काय ते आळे केले जातात. प्रेज द लॉर्ड. पाणी टाकलं जातं, मुबलक पाणी, गोड गोड गोड, आणि मग त्याला खत प्रोव्हाइड केलं जातं. मग त्याच्यावरती फवारणीचा मारा केला जातो आणि फवारणीचं औषध कडू असतं, गोड असतं. फवारणीचं औषध पिलं की पोट साफ होत. काय होतं? टाटा बाय बाय. काय ना आहे ना, माणूस राहत नाही इतकं ते कडू असतं. प्रेज द लॉर्ड. मग कडू दावणा पाजला जातो. परंतु ज्यावेळेस ते पिकावरती ते पडतं ना, त्या पिकासाठी ते काय करतं? संजीवनीचं काम करतं. कारण त्या पिकाला लागलेल्या ज्या आळ्या ज्या आहेत, जे इन्सेक्ट जे आहे, जे पीक खायला जाते ते खाऊ बसू देत नाही. कारण ते बसले की ते मारतात, म्हणून ते त्याच्यापासून दूर राहतात.
प्रेज द लॉर्ड. तण जे आहे ते त्याच्या आसपास नाही भटकत. प्रेज द लॉर्ड. तणनाशक अशा पद्धतीचं ते आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जे आहे त्या ठिकाणी देवाचा दासाला देव देतो, मंडळीला जे गरजेचं आहे ते देतो. प्रेज द लॉर्ड. माहित नाही बाकीच्यांकडे काय चालू आहे, पण मी तर नक्की तुम्हाला शर्तपूर्वक सांगू शकतो की जे देवापासून मिळालं तेच मी तुम्हाला देतो. जे देवापासून मिळतं तेच मी तुम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या दासाला प्रभू देतो आणि ते देतो. आणि मग तुमच्या जीवनामध्ये वचन कधी जड आहे, वचन कधी कडू आहे, वचन कधी खारट आहे, वचन कधी मुलायम आहे, कधी धारदार आहे. प्रेज द लॉर्ड. कळत नाही का देवाच्या दासाला हे वचन कोणाला कापतंय? कळत नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमचे सगळ्यांचे चेहरे या ठिकाणी मी पाहतो, मला कळत नाही. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला काय वाटतं? तुमचे चेहरे पाहून मी बोलतो का? प्रेज द लॉर्ड. हा ब्रदरच्या जीवनामध्ये मला माहिती करा. करो सुरू. असे करो सुरू गेले, त्यांच्यासोबत आम्ही राहिलो. असे करो सुरू ज्यांनी सुरू केलं ते गेले. असे करो सुरू नाहीये आपल्याकडे. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे प्रत्येकाला उभारी दिली जाते. हा ऑलवेज सुख दाखवणे गरजेचं आहे. वचन सुख दाखवतं. वचन जे आहे पीडा देतं, त्रास देतं, पण ते त्रास तुमच्या नाशासाठी नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या फायद्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पण जर आपल्याला आपला बचावच कळत नसेल की या गोष्टीच्या द्वारे आपला बचाव आहे, त्यामध्ये देवाच्या दासाची चूक नाहीये, आपली चूक. प्रेज द लॉर्ड. आपली चूक. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला या गोष्टीकडे पारखायचं आहे की देवाचा दास जो आहे तो काय आहे. तुमच्या पिकाला चांगलं फळ यावं म्हणून तो मेहनत घेतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे वारंवार येतो म्हणजे तुमची गरज आहे त्याला, असा अर्थ होतो का? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तो वारंवार इन्सिस्ट करतो, प्रेयरला या, प्रार्थना करा, देवात वाढा. मग तुम्हाला काय वाटतं? तुमची गरज आहे म्हणून का? देवाचं वचन सांगतं राखेपासून सेना निर्माण करणारा आपला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. राखेपासून सेना निर्माण करणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पाहता भरलेला असतो हा हॉल, कधी कधी पूर्ण गच्च भरलेला असतो तुडून. मलाही कळत नाही प्रभू काय योजना आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस शुद्धीकरणाचं कार्य चालू असतं तेव्हा गर्दी कमी असते. का शुद्धीकरणाच्या वेळेस गर्दी कमी असते माहितीये? कारण दुष्टाची इच्छा नाही त्या शुद्धीकरणातून मंडळीनं जावं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पाहिलंय कधी फॅक्टरीमध्ये? दादा नाही आज नाही, त्यांनी सांगितलं असतं फॅक्टरीमध्ये जे प्रोडक्ट तयार होतं, जेव्हा ते प्रोडक्ट बाहेर पडतं, दादा आहे ना रवी दादा, प्रोडक्ट तयार होतं आणि प्रोडक्ट तयार होऊन बाजूला पडतं, तर ते डायस प्रमाणे बनलेलं असतं, पण अजूनही त्याला काही गोष्टी चिटकलेल्या राहतात. त्या गोष्टी काय करतात? साफ करणारी एक ती फायनल टच देणारी एक टीम असते आणि मग त्याच्यानंतर क्वालिटी चेक असतो, क्यूसी. फायनल चेक करणारी, फायनल त्याच्यामध्ये काम करणारी टीम असते, मग क्यूसी वाले असते, मग ती पॅकिंगला जाते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे आज जे आहे आज आपल्या जीवनामध्ये ते फायनल टच जो आहे तो देणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जर नाही ना त्या गोष्टीला, आपण जर का नाही दुजोरा दिला, तुम्ही जर त्या वचनाप्रमाणे नाही जर बनला, तर तुमच्या जीवनामध्ये ते अद्भुत कार्य घडणार नाही जे देवाला घडवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने योबाच्या द्वारे जगाला एक उदाहरण देऊन टाकलं. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक शास्त्रामध्ये जे काही उदाहरणं आहेत ते प्रत्येक उदाहरणं, योबाचं असू द्या, मोशेचं असू द्या, जे उदाहरण आपण घेतोय, एलियाचं असू द्या, दाविदाचं असू द्या, शाऊलाचं असू द्या, पेत्राचं असू द्या, ते प्रत्येक उदाहरणं त्यांच्या जीवनात का घडली? कारण त्यांनी देवाचा जो मनोरथ आहे तो समजून घेतला. प्रेज द लॉर्ड. देवाची त्यांच्या जीवनामध्ये इच्छा काय आहे, देव त्यांच्या जीवनामध्ये काय करू इच्छित आहे, हे त्यांनी समजून घेतलं. आपण काय करतो आपल्या जीवनामध्ये? जब तक मीठे मीठे संदेश चालू है, प्रेज द लॉर्ड, तब तक हमें, जेव्हा ते नेमकं फायनल टच मारायचं विषय येतो ना, तिथं आपण मागे आलो. प्रेज द लॉर्ड. अहो ते जेव्हा तुम्हाला पीडा होते वचनातून, लक्षात ठेवा तुम्ही बनत आहात. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मोल्डिंग कंपनीमध्ये तुम्ही काम केलं की नाही मला माहित नाही, प्लास्टिक मोल्डिंग असू द्या, मेटल मोल्डिंग असू द्या, जेव्हा तो भट्टीचा पारा अधिक झाला प्लास्टिकच्या खाली, तेव्हाच ते प्लास्टिक वितळतं.
आणि मगच ते मोल्डिंगच्या लायक बनतं. प्रेज द लॉर्ड. मगच त्या साच्यामध्ये टाकल्यानंतर त्याला रूप येतं. आणि तुम्ही नेमकं ते प्लास्टिक जे आहे जे गरम व्हायला लागलं आणि ते सटकलं, मला माहिती आहे कंपनीमध्ये बनवत असताना कंपनी प्रोडक्ट बनवणारी प्रोडक्शन कंपनीमध्ये स्क्रॅपचं प्रमाण अधिक असतं. पाहिलंय तुम्ही? स्क्रॅप ॲड पाहिलाय कंपनी मधला? तो स्क्रॅप ॲड मध्ये असा कचऱ्याच्या ढिगारासारखा ढिगार पडलेला असतो. लक्षात घ्या. जे प्रोडक्ट जे आहे, जे प्रोडक्ट नाही बनत, जे खराब होतात ते स्क्रॅपला जातात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ती कंपनी ते प्रोडक्ट पुन्हा घेत नाही, ती दुसऱ्या कंपनीला सेल आउट करते, कारण ते निकृष्ट प्रोडक्ट आहे. ती आता एखादी दुसरी कंपनी पाहिजे, तिला काय करायचं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, प्रभू तुम्हाला बनवायला जात आहे, त्याच वेळेस तुम्ही स्लिप होता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पैलवान आहात. तुम्ही काय पैलवान आहात, तेल लावून आलेला आहात अंगाला. देवाचा दास म्हणतो, अरे थांब प्रार्थनेला, थांब प्रार्थनेला. पैलवानाच्या अंगाला तेल राहतं. देवाचा दास म्हणतो, अरे थांब, अरे थांब, अरे थांब. तेल लागलेलं राहतं, चटक. मी नाही जा, आम्ही नाही जा. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये समजून घ्या, देवाचा दास हा तुमच्यासाठी देवाने त्याला पुढे केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण पाहतो त्याचा 4 अध्याय 11 वचन, पहिले पेत्र 4 अध्याय 11 वचन. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. प्रेज द लॉर्ड. तो जो भाषण करतो ना, तो देवाची वचने बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. इथं मी उभं राहिलो का, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आज रात 8 बजे से आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. तुम्ही ऐकलं त्याबद्दल आभार. आणि असं म्हणून मी बसतो, कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो, मेजवानी शिवाय कोणी जाऊ नये, असं एक इथे. प्रेज द लॉर्ड. आभार प्रदर्शन करून बसतो कमी. मी देवाचं वचन तुम्हाला या ठिकाणी देतो. देवाचं वचन तुम्हाला या ठिकाणी डिलिव्हर करतो. डिलिव्हर. प्रेज द लॉर्ड. तो डिलिव्हरी मॅन आहे. प्रेज द लॉर्ड. बॉय नाही म्हणू शकत तर. तो देवाचं वचन डिलिव्हर करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग आता तर तुम्हाला डिलिव्हर केल्यानंतर तुम्ही थोडा काय करायचं करा. डिलिव्हरी बॉय एकदा येतो, तुम्हाला सामान तुमच्या हातामध्ये थोपवतो, निघून जातो. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही त्याच्या हातातून घेतलं, घरात जाऊन तोडलं, आणि तुम्ही म्हणलं जाय वापस घेऊन, तोडलं आम्हाला नाही लागत. ते म्हणून ठेव तिथंच. आम्ही वापस नेत नसतो. आम्ही केव्हा वापस नेत असतो, जर प्रोडक्ट मध्ये काही जर बिघाड येतात. प्रेज द लॉर्ड. पण आपल्याला पाहायला म्हणतं देवाच्या वचनात बिघाड नाही. देवाचं वचन एकदा दिलं ना, ते परत नाही येत. देवाचं वचन म्हणतं, देवाचं वचन कार्य केल्याशिवाय परतत नाही. प्रेज द लॉर्ड. ते काम करतं म्हणजे करतं. त्याच्या जीवनामध्ये ते गेलेलं आहे, ते काम करणार म्हणजे करणार. डेफिनेटली देवाचं वचन काम करणार. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. की जेव्हा देवाचा दास आपल्याला वचन देते, आपण कशा पद्धतीने स्वीकारत आहे, आपण ज्या पद्धतीने स्वीकारू त्या पद्धतीने आपण बोलू. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपण आनंदाने स्वीकारलं. आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वर माझ्याशी बोलत आहे, या जर स्थितीमध्ये आपण स्वीकारलं, तर मी तुम्हाला सांगतो, यू विल बी समथिंग स्पेशल. यू विल बी समथिंग डिफरंट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाला उपयुक्त असं पात्र बनल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये स्त्री असो व पुरुष असो भेद नाही आहे सेवेमध्ये. आज आपल्या जीवनामध्ये ज्याला प्रभूने निवडलंय, आज हे 4 लोकांना प्रभूने निवडलंय, त्यांनी विषय लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड. प्रभूने तुम्हाला निवडलंय, याचा अर्थ प्रभूची तुमच्या जीवनामध्ये काहीतरी उद्देश. तुम्ही जर ही छोटी संधी जर तुम्ही विश्वासयोग्य नाही राहिला, तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या ठिकाणी प्रभू दुसऱ्याची निवड करेल. प्रेज द लॉर्ड. तुमच्या ठिकाणी प्रभू दुसऱ्याची निवड करेल.
प्रेज लॉर्ड. शौलाने झुगारलं, दाविदाला निवडलं. प्रेज लॉर्ड. यहुदाने झुगारलं, मत्थियाला निवडलं. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वराकडे निवड आहे. प्रेज लॉर्ड. पडू नका सिस्टर ते चालू चर्चमध्ये. प्रेज लॉर्ड. परमेश्वराकडे निवड आहे. परमेश्वराचं काम, सर्व्हिस ऑफ गॉड मस्ट गो ऑन. प्रेज लॉर्ड. देवाची सेवा थांबत नाही. प्रेज लॉर्ड. लक्षात राहू द्या प्रियांनो, आज जे आहे देवाचं काम जे आहे कंटिन्युअस चालणार आहे. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वराचं कार्य जे आहे माझ्या जीवनामध्ये कंटिन्युअसली होते का. प्रेज लॉर्ड. आज जे आहे जर माझ्या जीवनामध्ये देवाच्या कामातून, देवाच्या जर वचनातून, देवामध्ये चालून जर माझ्या जीवनात बदल होत नाहीये, याचा अर्थ देवाच्या वचनात चूक नाहीये. जिथं मी जातो तिथं चूक नाहीये, चूक माझ्यात आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. माझ्या बाजूच्याला वचन एकदम मिठास वाटत आहे, मला कडू वाटत आहे. काय कारण आहे? प्रेज लॉर्ड. माझ्या शेजारच्याला वचन उन्नती देत आहे, माझ्या शेजारच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य घडत आहे आणि माझ्या जीवनामध्ये मात्र अद्भुत कार्य नाही घडत आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. क्वालिटी चेक झालं पाहिजे. प्रेज लॉर्ड. प्रोडक्ट मध्ये काही फायनल टच राहिला नाही ना, कारण फायनल टच राहिल्यानंतरच अशा गोष्टी होतात. प्रेज लॉर्ड. आज आपल्याला पारखण्याची गरज आहे. आज आपल्याला पारखायचं आहे. प्रेज लॉर्ड. आज देवाचा सेवक जो आहे तुमच्यासाठी देवाची वचने, देवापासून मिळालेली वचने ती तुम्हास देण्यासाठी नियुक्त केलेलं आहे. गलतीकारास पत्र 1 अध्याय 10 वचन. मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर ख्रिस्ताचा दास नसतो. प्रेज लॉर्ड. मी मनुष्याची मनधरणी करत आहे का? मी मनुष्याला संतुष्ट करत आहे का? आणि जर मी मनुष्याची मनधरणी करत आहे, मनुष्याला संतुष्ट करत आहे, तर मी देवाचा दास कसा? प्रेज लॉर्ड. मी देवाचा दास या नात्याने माझं कर्तव्य आहे माझ्या परमेश्वराला मला संतुष्ट करायचं. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. माणसाच्या मनाप्रमाणे नाही मी वर्तू शकत. तुमची जरी इच्छा आहे देवाचा दास माझ्याकडे आता इथं पाहिजे, पण देवाची इच्छा आहे तो इथं नाही पाहिजे, तो तिथं पाहिजे, काय करणार तू? प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस सुरुवातीला चालू होतं त्यावेळेस मी आमच्याकडे आपण फक्त रीना सिस्टर आपण परिवार बसायचो आणि जसं जसे परिवार वाढत गेलं तसं तसं प्रत्येकाला जे आहे मला इंडिव्हिज्युअल भेटता येतं. प्रेज लॉर्ड. प्रत्येकाकडे जाता येतो. आता जर तुम्हाला वाटत असलं नाही तर लोक कमी बसले, कारण आपल्याकडे पहिला संडेला येतात लोक जास्त, परंतु असे तब्बल आपल्याकडे 24 परिवार. मी सिस्टरला त्याच वेळेस सांगितलं आता मला लक्ष थोडंसं कदाचित कमी होईल, परंतु होईल नक्की. प्रेज लॉर्ड. देवाच्या दासाला प्रभू काय करतो? जेव्हा वाढवतो ना, प्रेज लॉर्ड, त्याचं काम आहे लढवय्ये तयार करणं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लढवय्ये तयार करणं आणि त्यांच्या हातामध्ये काम सोपवणं. प्रेज लॉर्ड. मोशेला प्रभूने निवडलं, काय कारण होतं? त्याने आरोनाला निवडायचं. प्रेज लॉर्ड. मोशेने म्हटलं परमेश्वर मला बोलता येत नाही. प्रेज लॉर्ड. मी जडोठाचा मनुष्य आहे. परमेश्वर म्हटला आरोन तुझी जीवा होईल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय कारण होतं? मरियाच्या हातामध्ये त्याने काय म्हणतात वर्शिप देणं. काय कारण होतं? प्रेज लॉर्ड. देवाचा दासच जर या ठिकाणी मीच उभं राहून गाणे गायला लागलो, मीच उभं राहून संधी द्यायला लागलो, मीच वाजवायला लागलो, मग काय होईल? एक पात्री खेळ होईल. प्रेज लॉर्ड. अशी नाहीये देवाची सेवा. हळूहळू प्रभू ज्याला ज्याला बनवत आहे, ज्याला प्रभू बनवतो त्याला प्रभू देतो आणि त्याच्या हातामध्ये कार्य सोपायलाही सांगतो. प्रेज लॉर्ड. पुढे आपल्याला पाहायला मिळतं यहोशुआ काले 12 जण निवडले. देश हेरून या. 1 नाही 2 नाही 12 जण निवडले. काय करणार? 10 जण फेल झाले, 2 जण स्टेबल वापस आले. 10 जणांनी म्हटलं आणा की वंशज. त्यांनी फळ नाही पाहिलं,
तिथला समृद्ध प्रदेश, दुधामधला प्रदेश नाही पाहिला, तिथलं पाणी नाही पाहिलं, त्यांनी काय पाहिलं? अनोखी वंश, योद्धे, लढवय्ये. आणि त्यांना हे नाही दिसलं की पाठीमागून फारो येत होता, पुढे लाल समुद्र होता, त्या लाल समुद्रातून ते पार निघून गेले. परमेश्वराने पाण्याच्या द्वारे परमेश्वराने काय केलेलं आहे? त्यांचा बचाव केला. तर फारोला त्या ठिकाणी काय केलेलं आहे? नष्ट केलेलं आहे, त्याला आणि त्याच्या सैन्याला. प्रेज द लॉर्ड. ते नाही त्यांना आठवलं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वर आपल्याला सांगतो, प्रेज द लॉर्ड, अनेकांना प्रभू नियुक्ती देतो. प्रेज द लॉर्ड. आपल्या नियुक्तीबद्दल आज आपल्याला खात्री करून चालायचंय. प्रेज द लॉर्ड. आपली नियुक्ती दिल्यानंतर आपण म्हणतो मी प्रार्थना करून सांगतो. बहुधा युथमध्ये या गोष्टी खूप आहेत. ज्यावेळी देवाच्या दासाने तुम्हाला प्रेरित केलेला आहे, देवाच्या दासाने तुम्हाला सांगितलेलं आहे, तर देवाने सांगितल्याशिवाय देवाचा दास जो आहे, जो खरा देवाचा दास, काहीच करत नाही. तेव्हा तुम्ही आमेन म्हणायचं आणि करायचं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय करता? मोशेने 12 जण तयार केले आणि सांगितलं जा देश शिरून या. यहोशू कालेब गुडघ्यावर बसले आणि यहोशू कालेबने म्हटलं आता मी प्रार्थना करतो, आता मी तयार होतो आणि देवाने तुम्हाला सांगितलं, देव मला पण सांगा आणि मग मी जातो. प्रेज द लॉर्ड. त्यांनी ऐकलं म्हणून त्यांच्या जीवनातले त्यांचं नाव जीवनी पुस्तकात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो ऐकतो, जो अनुकरण करतो, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये त्याला आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जो आहे आज्ञा पालक लोक जे आहे, आज्ञाधारक लोक जे आहे, त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादांची रेलचेल परमेश्वर देतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगतो, गुरुवैशिष्ट्य नाहीये, परंतु खरंच देवाचे दास जर ज्या गोष्टी सांगतील, मला त्या कितीही वाईट वाटल्या, किती मी चिडलो, किती भिंतीवरती मुक्के मारले किंवा किती रागात आलो, तरी मी पुढच्या क्षणात त्यांनी जे सांगितलेलं काम ते करत होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला नाही माहिती, परंतु प्रभूने माझ्या जीवनामध्ये काय कार्य केलेलं आहे आज तुम्ही सर्व पाहत आहात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जो आहे ना, परमेश्वर छोटे छोटे काम देऊन पाहतो, परीक्षा घेतो प्रत्येक गोष्टीला. कदाचित असं वाटतं की आता देवाचा दास जो आहे तो माझ्या जीवनामध्ये संकट घेऊन आलेला आहे, हा मलाच टोचून बोलला, हा मलाच बोलला. प्रेज द लॉर्ड. मला यानं काय केलेलं आहे? आरी टोचलेली. प्रेज द लॉर्ड. जर टोचली असेल ना ते तुमच्या फायद्याची. प्रेज द लॉर्ड. कदाचित टोचल्यानंतर तुम्ही आ ऊ ई केला असेल, प्रेज द लॉर्ड, तुम्ही ओरडला असाल, तुम्हाला त्रास झाला असेल, प्रेज द लॉर्ड, पण पुढच्या क्षणाला तुम्हाला रिलीफ आहे. इंजेक्शन देताना आहे ना त्रास होतो, परंतु ज्यावेळेस ते इंजेक्शन जीवनामध्ये कार्य करतं, शरीरात कार्य करतं, आणि जेव्हा तुम्हाला फटफटणारा अंग, प्रेज द लॉर्ड, तो ताप जेव्हा तुमचं उतरून जातो, तुम्हाला बरं वाटायला लागतं, तेव्हा तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब चांगलं केलं. त्याच्या अगोदर अनेक लोकांना ज्यांना डॉक्टरचं भीती वाटते, इंजेक्शन नको देऊ, त्या डॉक्टरकडे मला नाही यायचं आणि आई बाप बळजबरी घेऊन जातो, घे इंजेक्शन. डॉक्टर साहेब याला गोळी नका देऊ, याला इंजेक्शन द्या, पटकन बरं होतंय. गोळी लेट काम करते, इंजेक्शन नसामध्ये गेलं की पटपट पटपट काम. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे आहे देवाचं इंजेक्शन जेव्हा तुम्हाला जात आहे, देव तुम्हाला बोलत आहे, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही धन्य आहात, कारण तुमच्या जीवनात प्रभूला काहीतरी करायचं आहे म्हणून देवाचं वचन तुम्हाला पोहोचते. अनेक लोकांना नाही होत सर. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना त्या गोष्टीचा मान वाटतो, अपमान वाटतो. नाही, देवाचं वचन तुम्हाला जर का आपण अपमानित करत आहे तर पुढच्या क्षणात तुमचा मान व्हावा यासाठी अपमानित करत आहे. प्रेज द लॉर्ड. मला अपमानित केलं लोकांनी आणि ठिकाणून काढून दिलं. प्रेज द लॉर्ड. आता जे माझे मित्र असतील, माझे कलिग्स असतील, ते हे जर शब्द ऐकले ना, ते म्हणतील अरे होऊच शकत नाही, कारण मला जाणणारे प्रत्येक लोक म्हणाल की माझा स्वभाव किती टाईट होता. प्रेज द लॉर्ड. पण मी देवाच्या विषयामध्ये जिथे येतो ना तिथं मी कमजोर पडतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नाहीतर माझी पत्नी तुम्हाला सांगेल, माझे मित्र कंपनी तुम्हाला सांगेल, प्रेज द लॉर्ड, मी काय होतो. प्रेज द लॉर्ड.
पण जे आहे ना देवाच्या विषयक गोष्टी जिथे येतात ना, माझ्यामुळे कोणी अडखळलं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा शब्द जिथे येतो ना, जिथं हे गोष्ट मला देवा बोलतो ना, त्या ठिकाणी मला नम्र व्हावं लागतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने मला नम्र केलं. प्रेज द लॉर्ड. अनेक गोष्टी अशा होत्या की त्या गोष्टी ज्या आहे ना, नाही केलं तर काय फरक नाही पडणार. प्रेज द लॉर्ड. जैविक रीतीने, परंतु त्या गोष्टी केल्या तर पवित्र जनांसाठी मी परमेश्वर मला आदर्श म्हणून नाही ठेवू शकणार. प्रेज द लॉर्ड. देवाचं दासाचं काम आहे, तो एक आदर्श म्हणून परमेश्वर त्याला निवडतो. आज आपल्या जीवनामध्ये देवाच्या दासाला समजून घेणं गरजेचं आहे. प्रियानो, जेव्हा आपण पाहतो इफिसकारास पत्र 6 अध्याय 6 ते 8 वचन पाठ. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंडदेठल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे ते करीत जा. ही चाकरी माणसाची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा ते देवाची चाकरी करतात ना, ते मनुष्याची तुम्हाला वाटतं ना की हे आमच्यासाठी सेवा करतात, आमच्याकडे येतात, आमच्याशी गोड गोड बोलतात, आम्हाला पाहिजे ते करतात. हे तुम्हाला म्हणून नाही करत, ते देवाला म्हणून करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सद्भावाने करतात. त्यांच्या मनामध्ये तो विचार आहे की मला हे करायचं आहे म्हणून ते देवविषयक बाबीमध्ये ते करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्यांना खुश करण्यासाठी नाही. प्रेज द लॉर्ड. काय वाटतं तुम्हाला? आज कदाचित तुम्ही नाही आले, उद्या नाही आले, तुम्ही चर्चमध्ये नाही आले, तुम्ही नाही गेलं, मला काय नुकसान होणार? एका शून्याला किती शून्य कराल तुम्ही? मागील दिवसामध्ये मी निराश झालो. लोक प्रो मध्ये वाढत नाहीये. ज्या लोकांना मी प्रेम दिलं त्या लोकांना ते कळत नाहीये. आणि त्यांना का समजत नाहीये प्रभू? त्यांना का कळत नाही प्रभू की हे बापाचं मन आहे? त्यांना का कळत नाहीये? त्यांना का जगिक हव्यास जास्त वाटतोय? का जगिक मोह त्यांना ओढतायत? का ते पापात पडत आहेत प्रभू? का त्यांना समजत नाही? अनेक लोक का माझ्यापासून तोंड लपवून पळत आहेत? त्यांना प्रेम आहे माझ्यावर असं नाही. अनेक लोक आहेत ज्यांना माझ्यावर प्रेम आहे, परंतु काय, त्यांनी वचनाच्या विरोधात पातक केल्या कारणाने आता ते मला तोंड नाही देऊ शकत आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या जीवनात संकट चालू आहे, अडचण चालू आहे, पण तरी पण आहे ना, त्यांना पुढे नाही येता यायला लागलं. ऍक्च्युअली त्यांनी पुढे यायला पाहिजे, माफी मागायला पाहिजे. अनेक लोक धिटायने इथं पातक करून येतात, इथं पातकात येतात. प्रेज द लॉर्ड. मला कळत नाही का? देवबापाला कळत नाही का? प्रेज द लॉर्ड. परंतु देवाचं वचन सांगतं तत्काळ शिक्षा न झाल्यामुळे मानवपुत्रांचं मन काय झालंय? कठीण झालंय, कठोर झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तत्काळ शिक्षा होत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचा दास तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत राहतो, असं नका करू, तसं नका करू. अरे ते देवाच्या दासाची इच्छा नाहीये. हे माझं घर आहे म्हणून मी सांगतो असं करू नका, तसं नाहीये प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगतो या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती, कदाचित तुम्हाला देवबाप दिसत नाहीये, पण मी या फील्ड मध्ये चालतो की देवबाप आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कारण देवाचं वचन सांगतं जिथे 2 किंवा 3 माझ्या नावात जमले तेथे मी आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. आणि प्रभू या ठिकाणी उपस्थित राहून मला पारखतो, तसं तुम्हा प्रत्येकाला पारखतो. मी बोलत असताना माझी भावना काय आहे? तुम्ही वाढवाशी आहे का कोणाला तरी टोचून त्यांनी निघून जावायची? नाही. मी तुम्हाला खूप देवामध्ये प्रेम करतो आणि या कारणाने तुम्हाला या गोष्टी सांगतो, कारण मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही असं उत्साहाने देवामध्ये आलं पाहिजे, एकदम जोशामध्ये. प्रेज द लॉर्ड. ज्या जोशामध्ये तुम्ही रेल्वेचं टाइम झाला की पळताना, परीक्षा पेपरला बरोबर अर्धा घंटा अगोदर पोहोचताना, तशा जोशामध्ये तुम्ही थांबलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सेवक आहे माझी नाहीये, सेवक आहे परमेश्वराची आहे. प्रेज द लॉर्ड. काम परमेश्वराचं आहे, तुम्ही निपुणपणे करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही निमूटपणे करायला पाहिजे, जसं मी करत आहे. प्रेज द लॉर्ड. मी देवाचा दास म्हणून मी माझे सगळे काम करून जसं सेवेला तुमच्यासाठी देतो, तसं तुमचं काम आहे. तुम्हालाही खूप काम आहेत. ते सगळे काम करून तुम्हालाही देवाच्या नावाचा गौरव करणं ही माझी जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपलं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो
आपल्या घरच्यांची जशी आपण काळजी घेतो, आपल्या लेकरांची जशी काळजी घेतो, आपण जसं वेळेवरती जेवण खावण बनवतो, जेवण खावण करतो, लेकरांना काय पाहिजे हवं नको त्या सगळ्या गोष्टी देतो, फॅमिलीला फिरायला घेऊन जातो, अहो ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीनं आत्मिक जीवनासंबंधाने मला समजलं पाहिजे माझी जबाबदारी काय मंडळी संबंधाने, आत्मिक जीवनासंबंधाने. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला कळणं गरजेचं आहे प्रियानो. प्रेज द लॉर्ड. आज लेकरांना जे आहे देवाच्या उपस्थितीमध्ये आज लेकरांना समजून सांगणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. लेकरांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य घडणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे लेकरं जे आहे उद्याचे हे फ्युचर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे उद्याचे देवाचे सेवक, उद्याचे लढवई आहेत, वर्शिपर आहेत, लीडर्स आहेत. प्रेज द लॉर्ड. कधी? जेव्हा तुम्ही त्या पद्धतीत त्यांना बनवा. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला गरज आहे, समजून घेण्याची गरज आहे की तो माणसांचा सेवक नाही, तो माणसांची मनधरणी करल. तो देवाचा सेवक आहे म्हणून तो देवाची मनधरणी करल. प्रेज द लॉर्ड. देवा प्रभू येशूने आपल्याला सांगितलं आहे मी तुम्हाला निवडलेला आहे, तुम्ही नाही निवडलं. प्रेज द लॉर्ड. प्रभूने निवडलेला देवाचा सेवक. प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणते? प्रभू येशूचा सेवक, देवाने निवडलेला देवाचा सेवक, देवाने निवडलेला प्रभू येशूचा सेवक. प्रेज द लॉर्ड. या नात्याने तो तुमच्याबद्दल काय आहे त्याला एक आपुलकी, यांचा नाश नाही झाला पाहिजे. कारण तुम्हाला जे दिसत नाही ते त्याला दिसतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जे कळत नाही त्याला प्रभू कळवतो. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला माहिती आहे माझी साक्ष म्हणा किंवा माझ्या जीवनामध्ये एक परमेश्वराने दिलेला अनुभव तुमच्यासाठी म्हणा. ज्या प्रवासातून प्रभूने मला आणलं आणि प्रभूमध्ये स्थिर केलं ना, त्याच प्रवासामधले लोक, समदुःखी समविचारी लोक तुम्ही आहात आणि तुम्ही मला दिलेले. प्रेज द लॉर्ड. मी पारखत आहे, मी बारकाईनं माझं आत्मिक जीवन पारखतो आणि माझ्या आत्मिक सेवेलाही पारखतो आणि तुम्हा प्रत्येकाचे घर पारखतो, तुमच्या प्रत्येकाचे जीवन पारखतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये घडलेला काहीतरी घटक प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आणि म्हणून मी तुम्हाला ते निपुणपणे सांगू शकतो. प्रेज द लॉर्ड. मी का तुम्हाला त्या गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स का क्लिअर करतो, तुम्हाला पटकन देवाच्या वचनातून का तुम्हाला संतुष्ट करतो, कारण ते मला प्रभूने ऑलरेडी त्या प्रवासातून नेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मला सहज पडतं. हालेलुया, हालेलुया. म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो की प्रभू खरंच तू बोलला होता की मी माझे लोक तुला दिले. तेच लोक मला दिले ज्यांना माझ्यासारखा जलजला आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यांना माझ्यासारखी संकट त्यांच्या जीवनामध्ये, आणि तुम्ही मला जसं प्रभूने त्याच्या स्वभावासारखं तो बनत चाललेला आहे, जेव्हा तुम्ही त्या स्वभावाचं बनत चालाल प्रेज द लॉर्ड, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य घडणार. जसा दास आहे तशी मंडळी बनते. प्रेज द लॉर्ड. कारण दासाचं आमेन मंडळीसाठी असेच हो, याचा अर्थ असा आहे. प्रेज द लॉर्ड. दास जर उल्लड आहे मंडळी पण उल्लड असणार. प्रेज द लॉर्ड. दास जर खिदखिदे आहे मंडळी पण खिदखिदी असणार. दास मंडळीसाठी आनंदाने सेवा करणे, मंडळीचे चेहरे आनंदी आहेत. प्रेज द लॉर्ड. दास जर त्याच्या दुखण्यानं करत आहे आणि तो करणं जर का मंडळीमध्ये घेऊन येत आहे आणि प्रार्थना करताना त्या करण्याने तो आमेन म्हणत आहे, तर तुम्हाला सांगतो ती मंडळी त्या आमेन मध्ये सहभागी. प्रेज द लॉर्ड. दासाच्या जीवनामध्ये जर व्यभिचार आहे, पाप आहे, तर ती मंडळी देखील त्याच्या आमेन मध्ये. बघा तुम्ही अनेक मंडळ्यामध्ये तुम्ही आता तुम्हाला देवाचे दास आठवते, तुमच्या डोक्यामध्ये देवाचे दास लोक येते, ज्या मंडळीमध्ये जसा देवाचा दास आहे तशीच त्याची मंडळी. देवाचा दास उग्र आहे, मंडळी पण उग्र आहे. प्रेज द लॉर्ड. झाड तसं पण. देवाचा दास कोणाची किंमत नाही करत, मंडळी पण नाही करत. प्रेज द लॉर्ड. ज्या देवाच्या मंडळीमध्ये प्रेम आहे तिथले लोक पण प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या देवाच्या देवाचा दास जो आहे तो देवाचं वचन जे आहे निर्विवादपणे सांगतो, ते लोकही पण देवाचं वचन निर्विवादपणे सांगणार. पुढे उदाहरण आहे प्रकाशने आज दिलेलं साक्षीचं, हे उदाहरण आहे निकिताने दिलेलं साक्षीचं, की मी निर्भीडपणे देवाचं वचन त्यांना सांगू शकले. प्रेज द लॉर्ड. त्या अगोदर मी वेगळं लिहित होतो, पण आता मी स्पष्ट सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. मी ख्रिस्ती आहे. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे. प्रेज द लॉर्ड. मी निर्भीडपणे निर्विवादपणे सांगत आहे. आणि हीच तर ती साक्ष आहे. हेच तर ते आमेन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात ठेवा, देवाचा दास खूप महत्वाचा आहे. त्याचा आपल्याला काय करायचं आहे? सन्मान करायचा. जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो, योहान 17:4 मध्ये जेव्हा आपण पाहतो, प्रभू येशूचा शब्द आहे, जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. हालेलुया. प्रभू येशूने म्हटलं, जे काम तू मला दिलं ते करून मी पृथ्वीवर तुझ्या नावाचा गौरव केलेला आहे. देवाचा दास प्रत्येक गोष्ट, देवाचा खरा दास प्रत्येक गोष्ट देवाच्या नावाच्या गौरवासाठी करतो, स्वतःला फ्लॅश आउट करण्यासाठी नाही. लोकांना वाटत असेल हा ऑनलाईन सर्व्हिस करतो, याला गाजावाजा करायचा. अरे कधीच नाही. मी मार्केटिंगचा माणूस आहे. जर गाजावाजा करायचा असताना तर सगळे सबस्क्रिप्शन घेऊन ये ना. आता इथं कमीत कमी 10 लाख सबस्क्रायबर असते. मला नकोय ते. ज्यांना देवाचं वचन खरंच पाहिजे ना त्यांनीच माझ्याकडे यावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये तुम्ही लक्षात ठेवा प्रियांका, मी डिजिटल मार्केटिंग देखील करतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या कंपनीमध्ये सगळ्या सुविधा आहेत, त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग एक आहे. ती मी थोडीशी अप्लाय केली ना तर वेळ लागणार नाही. ते मी माझं परमेश्वराने मला जे गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये थोडंसं मार्केटिंग इथं अप्लाय केलं ना तरी इथं पटापट आपल्याला जागा बदलावं लागेल. प्रेज द लॉर्ड. पण नकोय. प्रेज द लॉर्ड. कोण पाहिजे? ज्यांना परमेश्वराबद्दल उत्साह आहे, झील आहे, ज्यांना उत्साह आहेत. अहो, बरे व्हायसाठी अनेक आले, अनेक गेले. ज्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या मिळाल्या, ते गेले, कारण त्यांना त्याच गोष्टी पाहिजे होत्या. प्रेज द लॉर्ड. परंतु ज्यांना देवाच्या वचनाची आशा आहे ते आज या ठिकाणी बसलेले. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांना देवाच्या वचना त्यांना माहिती आहे, या गोष्टी दासानी प्रार्थना केल्या म्हणून नाही झाल्या, हे देवाने कार्य केलं म्हणून झालं. देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण तो दासही देवावर विश्वास ठेवून प्रार्थना करणार आहे, वचनावर विश्वास ठेवून आमेन म्हणणार आहे, तेव्हा कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. अनेक ठिकाणी दुष्ट पण कार्य करतो. लोक प्रार्थना करतात, त्याचं जीवन नसतं आणि कार्य घडतं बरं का. पण बघा, पुन्हा कालांतराने ती व्यक्ती त्या बंधनात जाते म्हणजे जाते. प्रेज द लॉर्ड. हे लक्षण आहे की ती व्यक्ती देवाच्या आत्म्याने चालवली जाणारी नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्याशी बोलत आहे. प्रभू आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे सांगत. हे प्रभू येशूने म्हटलं की जे काम तुम्हाला दिलं होतं ते पूर्ण करून मी तुझ्या नावाचं गौरव केलेलं आहे. हेच शब्द पाऊलाचे आहेत बघा. 2 तिमोथी 4 अध्याय 7 वचन. देवाच्या दासाचं हेच काम आहे. जे परमेश्वराने दिलं ना ते काम त्याला पूर्ण करायचंय. कधी श्वास जाईल माहिती नाही. तुम्ही मरणार, मी मरणार, आपण सगळेजण जे आहे, काय कोणी तर अमृत पिऊन आलेलं नाहीये. परंतु ही आशा आहे की जर मी देवात मेलो तर मी कुठे जाणार? स्वर्गात जाणार, प्रभू येशू जवळ जाणार. पण त्या अगोदर जायच्या अगोदर मला देवाचं काम या ठिकाणी करून जायचंय. प्रेज द लॉर्ड. माझ्यामध्ये काही गोष्ट अशी राहू नये जी देवाला नाही आवडणार. त्याच्याद्वारे मी एवढं श्रम घेतलं, एवढी मेहनत घेतली आणि मी प्रभूला नाही भेटणार असं माझ्या जीवनात व्हायला नको. वाचा. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. प्रेज लॉर्ड. जे सुयुद्ध ते मी केलेलं आहे, धाव संपवलेली आहे, विश्वास राखलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ते प्रभू येशूने पित्याच्या समोर मी कार्य संपवलेलं आहे, देवाच्या नावाचं गौरव केलेला आहे, हे पित्यासमोर कन्फर्म केलेलं आहे. आणि पौल देखील प्रभू येशू समोर, मंडळी समोर या गोष्टीचं कन्फर्मेशन देत आहे की मी धाव संपवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या दासाचं हेच कर्तव्य असतं की मला देवाचं काम पूर्णपणे करायचंय, निपुणपणे करायचंय, निमूटपणे करायचंय. देवाचं वचन जसं आलं तसंच मला द्यायचंय. मी नाही मोल्ड करू शकत, वचनाला मी नाही मोल्ड करू शकत. मी माझं जीवन मोल्ड करेल. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराला नाही मोल्ड करू शकत, कारण परमेश्वर जे आहे ते परमेश्वर देवबाप आहे. त्यांचं काम आहे मला मोल्ड करणं. प्रेज द लॉर्ड. मला बनवणं. तुम्ही जर माझ्या जीवनाचा सार जर पाहिला तर माझ्या पत्नी, माझी आई, माझी बहीण तुम्हाला अपूर्ण सार समजून सांगतील की मी काय होतो, किती राग, किती भयानक, किती स्वरूप माझं वेगळं. परंतु देवबापाने अनेक संकटाच्या द्वारे,
अनेक कष्टाच्या द्वारे, अनेक दुःखाच्या द्वारे, अनेक अनुभवाच्या द्वारे, अनेक प्रकारच्या प्रसंगाद्वारे प्रभूने मला काय केलेलं आहे, प्रभूने माझ्या जीवनामध्ये मला मोल्ड केलेलं आहे. मी जर मोल्ड नसतो झालो ना, आज तुमच्या समोर देवाचा दास म्हणून उभा राहिला असतो. तुम्ही जर मोल्ड झाला नाही ना, तुम्ही जर वचनापासून घसरत राहिला, छोटे छोटे कारण सांगून सेवकाईपासून दूर राहत राहिला, तुम्ही जर प्रभूच्या जीवनापासून तुम्ही जर दूर राहत राहिला, तर तुम्ही पण मोल्ड होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवाराच्या जीवनामध्ये, तुमच्या लेकराच्या जीवनामध्ये जे काही कार्य प्रभूला करायचंय ते प्रभू करू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय करेल? पिता आशीर्वाद देतो, प्रभू ते डिलिव्हर करतो. प्रभू डिलिव्हर करायचा प्रयत्न करतो, पण पिता म्हणतो नाही. प्रेज द लॉर्ड. तो तुझ्याबद्दल अजून विश्वासयोग्य नाही, तुझ्या वचनाबद्दल विश्वासयोग्य नाही. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला बघायचंय प्रियांनो, प्रेज द लॉर्ड, आपल्याला या गोष्टी जाणायचं आहे. कदाचित तुम्हाला देवाच्या गोष्टी शिकत असताना सोसावं लागत असणार आहे, दुःख सोसावं लागत. विश्वासयोग्य राहा. प्रेज द लॉर्ड. विश्वासयोग्य राहा. प्रभू तुम्हाला सांगेल छोट्या छोट्या गोष्टीबद्दल विश्वासयोग्य राहा. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की देवाची आपल्याबद्दलची इच्छा काय आहे. जेव्हा आपण पाहतो गलतीकारास पत्र 1 अध्याय 6 ते 9 वचन, अनेक लोक असेही आहेत की जे अन्य सुवार्ता, 2 प्रकारच्या सुवार्ता, ते दुसरी सुवार्ता तुमच्या जीवनामध्ये येतात. 6 ते 9. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. ती दुसरी नाही, पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापग्रस्त असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापग्रस्त असो. प्रेज द लॉर्ड. जर देवाचा दास सांगत आहे, त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का लोक जे आहे प्रलोभित करत आहे, तुम्हाला काही आमिष दाखवत आहे, तुम्हाला जर का काही गोष्टीमध्ये ते तुम्हाला अन्य सुवार्ता तुमच्याकडून घेऊन येत आहे, तुमच्यासाठी घेऊन येत आहे, अन्य सुवार्ता इन द सेन्स तुमचं भलं होईल, तुमचं चांगलं होईल, प्रॉफेसीज तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे, प्रॉस्पेरिटीज विषय तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे, हिलिंगच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन येत आहे, या सगळ्यांपेक्षा महत्व तारण आहे हे समजून घेणारा जो दास तुम्हाला प्रभूने दिलेला आहे, त्यापासून जर का या सुवार्तेपेक्षा जर का दुसरी सुवार्ता जर देवदूत जरी वाटत आहे तुमच्या कानात सांगत आहे, तरी पौल म्हणतो तो शापभ्रष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. तो कसा आहे? शापभ्रष्ट आहे. आणि अशा शापभ्रष्टाच्या आमेनला जेव्हा आपण आमेन म्हणतो, त्याच्या जीवनामध्ये जे तुम्हाला वचन जे आहे दुसऱ्या योहानमध्ये पाहायला मिळतं की त्याच्या 9व्या वचनामध्ये जे वचन पाहायला मिळतं, असं अशा ज्या व्यक्तींना जे घरात घेतात, अशा ज्या व्यक्तींच्या आमेनला जे आमेन म्हणतात, अशा ज्या व्यक्तींच्या बैठकीत जे लोक राहतात ते देखील त्यांच्याद्वारे शापभ्रष्ट होतात. 9 वचन. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुढे हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेम कुशल विचारू नका, कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. प्रेज द लॉर्ड. कदाचित त्यांच्याद्वारे तुम्हाला उन्नती मिळेल, कदाचित ते तुम्हाला उन्नती देतील, पण तुम्हाला सांगतो त्यांची उन्नती, त्यांच्या दिलेल्या गोष्टी लिमिटेड आहेत. पुढे चालून ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये, मी तुम्हाला सांगितलं, मला वाटतं इथंच तो संदेश दिला होता की ते धरतात, दुष्ट काय करतो? धरतो. आणि ज्या वाळवंटामधून प्रभूने आपल्याला आणलं होतं त्या वाळवंटाच्या अशा सेंटर पॉइंटला नेऊन सोडतो का येऊ पर्यंत तहानेनं मेलाच पाहिजे तो. प्रेज द लॉर्ड. ते तुम्हाला असे धरतील आणि असे घेऊन जातील आणि पुन्हा कधी तुम्ही दिसावायचे नाही. सापाने हवेला फसवलं. उत्पत्तीच्या त्या 1 अध्यायामध्येच माणसाचं आणि सापाचं संभाषण आहे. आणि तिथून पुढे
आयुष्यात साप आणि माणसाचा कुठेच संबंध नाहीये. साप आणि माणूस वैरीच आहे. सर्पमित्र जरी म्हटला तरी तो काय सापाला पोटात घेऊन झोपत नाही. मांजरीला पोटात घेऊन झोपता तुम्ही? प्रेज द लॉर्ड. सापाला पोटात घेऊन झोपता? मागील दिवसात एका जणांनी साप पाळला. आता खरी घटना, मला प्रभू उदाहरण द्यायला होतं. साप पाळला, अजगर होतं, ते मोठं झालं. त्याने पाळलं ते अजगर त्याच्या अंगावर खेळे, त्याच्या लेकरांसोबत खेळे आणि एक दिवस त्याला कळलं त्याचं लेकरूच त्याने गिळून घेतलं. सत्य घटना आहे, तुम्हाला युट्यूबला भेटत. प्रेज द लॉर्ड. म्हणून साप आणि माणसाची मैत्री नाही. म्हणून लक्षात ठेवा, जी लोक तुम्हाला देवापासून भटकवतात ती भटकवतात एकदाच, आणि त्यानंतर ती तुमच्या जीवनामध्ये कधीच सलोख्याची राहत नाही. तिथून पुढे तुम्हाला त्यांचं गुलाम होऊन जीवन जगावं लागतं. प्रेज द लॉर्ड. तिथून पुढं त्यांचा तुमचा कधीच ताळमेळ लागत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात ठेवा, भटकवणाऱ्या लोकांपासून आपल्या स्वतःला सांभाळायचं आहे. आणि इब्रिकरास पत्र याचा 13वा अध्याय 17 वचन आपण वाचू. आपल्या अधिकाऱ्याच्या आज्ञेत राहा व त्याच्या अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जीवांची राखण करतात. ते त्यांना आनंदाने करता यावे, कढत नव्हे. असे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, ही गोष्ट मला तुम्हाला त्रास द्यावा म्हणून नाही सांगायची, पण ही गोष्ट नाही सांगितली तर कदाचित तुम्हाला त्रास होऊ शकतो, आणि मला तो त्रास तुमच्या जीवनावर नको. कारण मी तुमच्या सर्वांवर ख्रिस्तामध्ये खूप प्रेम करतो. देवाचा दास या नात्याने तुम्हाला परमेश्वराचं वचन सांगतं की जे देवाचे दास आहेत, जे तुमचे अधिकारी म्हणून तुमच्यावर नियुक्त केलेले आहेत, त्यांच्या अधीन राहायचं आहे. ते जे गोष्टी तुम्हाला सांगतील त्या गोष्टी तुम्हाला करायच्या न केल्यामुळे, ज्या गोष्टी देवाच्या दासाने सांगितल्या त्या न केल्यामुळे अनेक जण जे आहेत या ठिकाणी मंडळीमध्ये खेदित आहेत. त्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या होत्या, त्या देवाच्या आत्म्याकडून सांगितल्या होत्या. त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत मी डिलिव्हर केल्या ॲज अ डिलिव्हर बॉय. परमेश्वराने मला सांगितलं आणि मी त्या डिलिव्हर केल्या, आणि मी ते प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्यांना डिलिव्हर केल्या. त्यांनी नाही ऐकल्या, ते लोक अजित बसलेले नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या जीवनामध्ये असंख्य परीक्षांनी त्यांना घेरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी सांगतो मी माझ्या भल्यासाठी विचार करत नाही, तुमच्या भल्यासाठी परमेश्वराकडून प्राप्त करतो, तेच मी तुम्हाला देतो. काल शैलेशला बोलत असताना मी सांगितलं की ज्यावेळेस मी एखाद्याबद्दल बोलायला जातो त्यावेळेस मी मनात विचार नाही करत की मला असं बोलायचंय, पण अचानक माझ्या मुखात ते शब्द येतात, मी बोलून जातो. होय, तसं होतं. प्रभू त्या पद्धतीने करतो. जे लोक लक्षपूर्वक ऐकतायत ना, ज्याला कान आहे तो ऐकू, त्यांच्या जीवनामध्ये कार्य होते. आणि ज्यांनी लक्षपूर्वक ऐकलेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत गोष्टी, त्या पण त्यांना आठवते. तसंच होत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहे ऑनलाईन बघत आहेत त्यांना पण माहिती आहे की जसं प्रभू वचन येतं त्या पद्धतीनं जीवनात होतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचा दास जो आहे तो तुमच्यासाठी नियुक्त केलेला आहे, त्याचा मान तुम्ही राखायचा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याचा मान, त्याच्या परिवाराचा मान तुम्ही राखायचा आहे. त्याच्यावर प्रेम करायचं आहे, त्याच्यावर अधिक प्रेमाने तुम्हाला वागायचं, कारण तो तुमच्यासाठी गुडघे टेकतो. प्रेज द लॉर्ड. तो तुमचा सॅलरी एम्प्लॉय नाही आहे, तो परमेश्वराचा एम्प्लॉय. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण तुम्ही त्यांना काही दिलं नाही तरी तो तुमच्याकडे येणार, कारण तुम्हाला प्रभूने त्यांना दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काही करा, तुम्ही कसे राहा, जोपर्यंत प्रभूने तुम्हाला त्याला दिलेला आहे तोपर्यंत तो तुमची काळजी घे. प्रेज द लॉर्ड. माझ्यासोबत जुने लोक आहेत, त्यांना माहिती आहे की मी कोणासाठी किती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि मी करतो असं नाही, तर प्रभू मला ते करायला लावतो. प्रेज द लॉर्ड. त्यांनी पाहिलेलं आहे. अनेक लोक सोडून जाईपर्यंत मी विनवण्या केल्या, पण सोडून गेले ते माझे नाही. प्रेज द लॉर्ड. मग ते ज्याच्याकडे गेले त्यांची ती जबाबदारी. प्रेज द लॉर्ड. कारण दुसऱ्याची जबाबदारी आपण हातात नाही घेऊ शकत. माझी जोपर्यंत जबाबदारी तोपर्यंत मला त्याचं निर्वहन करणं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात ठेवा प्रियांनो, देवाचा दास तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. जर प्रभूने एक उत्तम आणि चांगला देवाचा दास तुम्हाला दिलेला आहे तर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये दुष्ट तुम्हाला अनेक वेळा हेलकावे आणेल, अनेक वेळा त्याच्यापासून ओढण्याचा प्रयत्न करेल, अनेक वेळा कोणी पण येईल त्याच्याबद्दल तुम्हाला काही गोष्ट सांगेल, पण लक्षात ठेवा तुम्ही अनुभवाने जीवन जगा, ऐकण्याने नाही. प्रेज द लॉर्ड. कान आणि डोळ्यामध्ये फरक आहे. म्हणूनच जे म्हटलेलं आहे
ज्याला कान आहे तो ऐकतो, प्रेज द लॉर्ड. ज्याला डोळा आहे तो पाहत नाही का, प्रेज द लॉर्ड. ज्याला डोळा आहे त्याला दिसतं, ज्याला कान आहे त्याला ऐकू येतं, ज्याला अनुभवायला येतं त्याला अनुभवायला येतं. लोक काही म्हणून तुमच्या जीवनामध्ये प्रभू कार्य करो, प्रेज द लॉर्ड. प्रभू करो या वचनाच्या द्वारे प्रभूमध्ये अधिक स्थिर होण्यासाठी, अधिक वाढत जाण्यासाठी आणि देवाच्या नावाचा गौरव करण्यासाठी प्रभू आपल्याला सहाय्य करो. चला या समय आपण आपले डोळे मिटूया आणि प्रार्थना करूया. हालेलुया जीसस. प्रभूजी धन्यवाद करतो देव बाप्पा, सुंदर असं वचनाच्या द्वारे प्रभूजी तुम्ही आमची भेट घेतली. देवाचा दास काय आहे हे प्रभूजी आज तुम्ही समजून सांगितलं. हो प्रभू परमेश्वरा, तुम्ही अब्राहमाला निवडलं, इसकाला निवडलं, याकोबाला निवडलं प्रभूजी. तुम्ही मोशेला निवडलं प्रभू परमेश्वरा, तुम्ही गिदोनाला निवडलं प्रभूजी, तुम्ही एलियाला निवडलं, अलिशाला निवडलं प्रभूजी. हो प्रभू येशू राजा, तुम्ही पौलाला निवडलं प्रभूजी. प्रभू येशूला आमच्यासाठी पाठवलं, पेत्राला निवडलं, 12 शिष्यांना निवडलं आणि त्यांनी प्रभूजी डू ॲज डायरेक्टेड अशा पद्धतीने ते जीवन जगले प्रभूजी. आणि त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनाच्या द्वारे जगाला देव ख्रिस्त तुम्ही प्रगट केला प्रभू परमेश्वर. धन्यवाद करतो प्रभूजी, मलाही प्रभू तुमचा दास म्हणून प्रभू तुम्ही नियुक्त केलं. धन्यवाद. माझी योग्यता नसताना प्रभूजी तुम्ही मला उभं केलं. तुमच्या नावाचा गौरव माझ्याद्वारे होण्यासाठी तुम्ही सहाय्य करा. माझ्या जीवनाच्या द्वारे तुमचे संकल्प सिद्धीत जावे असं होऊ द्या म्हणून तुम्हाला माझं जीवन मी तुमच्या हातामध्ये देतो. तुमच्या नावाच्या गौरवार्थ जीवन जगण्यासाठी देवा मला तुम्ही सहाय्य करा. आम्ही प्रत्येक जण तुमच्या हातामध्ये पडतो. या ठिकाणी तुमचं प्रभूजी उद्देश समजून घेऊन तुमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. हो प्रभूजी, जे लोक तुम्ही मला दिले प्रभूजी विश्वासाने, विश्वास योग्यतेने त्यांचा सांभाळ करण्यासाठी प्रभू तुम्ही आतापर्यंत सहाय्य केलं, इथून पुढे देखील सांभाळ करा. त्यांना देखील तुमच्यामध्ये अधिक वाढण्यासाठी देवबाप्पा तुम्ही सहाय्य करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. कोणीही विनंती करतो प्रभू, कोणाचाही नाश होऊ देऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला सोडून देण्या इतकं दुष्ट मन कुणाचंही प्रभूपरमेश्वर होऊ देऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतो. मला दिलेले फळं प्रभूजी प्रत्येकाला तुम्ही सांभाळण्यासाठी, प्रत्येक परिवारांना तुम्ही सांभाळण्यासाठी तुम्हाला विनंती करतो प्रभूजी. सहाय्य करा. जे प्रभूजी लडखडत आहेत त्यांना तुमच्यामध्ये चांगले धाव धावण्यासाठी कृपा करा. जे स्थिर चालत आहेत त्यांनी पडू नये म्हणून सांभाळण्यासाठी कृपा करा. प्रभूपरम जे पडलेले आहे त्यांनी उठून उभा राहून पुन्हा तुमच्या नावाचा गौरव करण्यासाठी कृपा करा. प्रत्येकाला प्रभूजी या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही आशीर्वाद करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. ऑनलाईन ऑफलाईन बसले प्रत्येक भावा बहिणीला या समयाला प्रभू येशू तुमचा दास या नात्याने पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात तुमच्यामध्ये आशीर्वादित करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये त्यांना सेक्युअर करतो. प्रभूजी कृपा करा. प्रार्थना ऐकले धन्यवाद देतो. संपूर्ण वेळकाळ समय तुमच्या हातामध्ये सुपूर्द करतो. प्रार्थना ऐकले धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळकाळ समय तुमच्या स्वाधीन करतो प्रभू. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोड आणि प्रेमात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. इथून पुढचा समय पुन्हा एकदा निकिताकडे देतो. प्रेज द लॉर्ड.